मीरा रोडची एक हॉन्टेड स्टोरी माहिती आहे का? 2007 मध्ये जेव्हा इकडे एक ट्रेन मध्ये ब्लास्ट झालेले हो, खूप लोक फेकली गेलेली, खूप लोक जळती माणसं धावत आलेली त्या ट्रेन मधनं बाहेर, जे पेटतायत. जिन लोगों ने वो जलते हुए लोगों को देखा था ना बाहर ट्रेन से आते हुए, उनको नाईटमेअर जाते ते. विलेज का ॲक्स मर्डर हाऊस, तिकडे 12 लोकांचे डेड बॉडी सापडलेल्या, कुराणीने कापलेलं आणि पूर्ण घरामध्ये रक्त पसरलेलं. तिकडे तुला शॅडोज दिसतात खिडक्यांवरती, कोणतरी असं पडतंय आणि कोणतरी असं ॲक्स पाठवून मारते, कुऱ्हाड मारते, ते सगळं दृश्य वगैरे दिसतं. जिवंत लोक असताना त्यांनी चॉप केलेलं आहे दुसऱ्यांच्या समोर. हे जे वेवर्ली हिल्स हॉस्पिटल आहे ना, त्या हॉस्पिटलमध्ये ना खूप लोकांचा अकाल मृत्यू झाला आणि त्या पेशंट्सना आहे ना त्या हॉस्पिटलमधनं बाहेर काढायसाठी एक त्या लोकांनी टनल बनवलेली, टनल अंडरग्राऊंड. येस, त्या टनल्समधनं बॉडी फेकायची अक्षरशः आणि शूट करायचे. हॅलो मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण शहारंग बरोबर गप्पा मारल्यात आणि तो खूप वेळ आपल्या पॉडकास्टमध्ये आलाय आणि जेव्हाही आलाय खूप धमाल आली आहे, खूप भीती वाटली आहे, खूप फाटली आहे. आणि ह्या पॉडकास्टमध्येही आपण अशाच बऱ्याच काही गोष्टींवर गप्पा मारल्यात, जसे हॉरर स्टोरी तर आहेत ह्याच्यात, पण खूप सारे कॉन्स्पिरसी पण आहेत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आपण महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता काही अमेरिकेच्या गोष्टींवर गप्पा मारल्यात, काही युरोपच्या गोष्टींवर गप्पा मारल्यात. तर ओव्हरऑल खूप जास्त एकदम फ्रूटफुल एपिसोड आहे आणि खूप जास्त चिल व रिलॅक्सिंग एपिसोड आहे. मस्त तुम्ही आपल्या जेवणाचे वगैरे ताटं घ्या, समोर बसा आणि एपिसोड एन्जॉय करा. आणि पुढे जाण्याच्या आधी मला हे तुम्हाला सांगायचं आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता, तर स्पॉटिफायवर ऐका. आणि तुमच्याकडेही जर असे कोणत्या क्रेझी हॉरर स्टोरीज असतील एक्सपिरियन्स किंवा ऐकलेल्या, तर खाली गुगल फॉर्म दिलेला असेल, डिस्क्रिप्शनमधली पहिली लिंक, त्याला नक्की फिल करा. आणि जर आम्हाला तुमच्या गोष्टी आवडल्या, जर आम्हाला तुमच्या स्टोरीज आवडल्या, तर आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे, आता एपिसोड एन्जॉय करा. बाय. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज परत एकदा आपल्यावर शहारंग आहे. तर भाई कसा आहेस? एकदम मजेत भाई. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी पण आणि सगळ्या व्ह्यूअर्स आहेत ते. आय नो आम्ही जोपर्यंत हा पॉडकास्ट येईल तोपर्यंत दिवाळी निघून गेलेली असेल, पण आम्ही शूट दिवाळीत करतोय कारण त्या सुट्टी आहे आम्हाला आणि एक बेटर एक वेळ असेल आणि आपण चांगल्यापैकी एक मस्त पॉडकास्ट करू शकतो. तर आपलं दिवाळी गेट टुगेदर असं होतंय पॉडकास्टच्या फॉर्मवर. पण भाई आपण लास्टचे 2 जे पॉडकास्ट केले तुम्ही पाहिले नसेल तर तेही पाहून घ्या. एक आपण आरे कॉलनीवाला केला होता आणि एक भांगड फोर्ट वगैरे वर केला होता. पण दोघांनाही ऑडियन्सचा रिस्पॉन्स खूप छान होता. स्पेशली लोकांना तू ज्या वे मध्ये नरेट करतोस, ज्या वे मध्ये गोष्टी सांगतोस, ते खूप आवडतं लोकांना. म्हणजे इव्हन मी माझ्या मित्रांनाही काही दाखवलं ना, त्यांचं होतं की भाई हा असं वाटतं ना की कोण आपला मित्र किंवा मोठा भाऊ आपल्याला समजवतोय आणि आपली मारतोय भाई की तर पण मजा येते ऐकायला. पण हा भाई, तू सांग भाई, आज तुझ्याकडे कोणते स्टोरीज आहेत आणि कसं चाललंय सर्व आजकाल? तुला कसे वाटले 2 पॉडकास्ट? मला ॲक्च्युली मी फक्त माझ्याबद्दलच नाही बोलणार. इनफॅक्ट तू आता जो सोलो एक पॉडकास्ट केला, जो रत्नागिरीचा तू मेन्शन केलास, रत्नागिरी हॉरर स्टोरी जी तू कोकणातली घेतली, रत्नागिरी नाही सॉरी कोकणातली जी घेतली ती कुठेतरी फॅसिनेटिंग वाटली मला. पण हा ती म्हणजे त्याच्यानंतरचे जे पॉडकास्ट आले ना, इनफॅक्ट सिद्धांतचा पण आला, तो थोडा मला डिसूजाची चाळ आहे, तर थोडा मला स्केरी वाटला. पण हा, जे त्यांनी एक गोवंडी स्टेशनबद्दल सांगितलं आहे ना, त्याच्या वन ऑफ माय फ्रेंड्सला पण तो एक्सपिरियन्स झालेला. त्या चुना मागणारी, ती चुना मागणारी. म्हणजे आता झालं कसं आहे की मी पहिला जेव्हा पॉडकास्ट आपला लाईव्ह झालेला तेव्हा मी कुठल्याच प्रकारचं म्हणजे सेल्फ हे नाही केलेलं की मी कुठे स्टेटसवरती वगैरे नाही टाकलेलं. ती एक जी प्रोग्रेशन होती, जी काही ही होती, ती नॅचरली झालेली. आता सेकंड टाइम झालं असं की खूप साऱ्या लोकांना जे माझ्या फ्रेंड्सनी वगैरे शेअर केलेलं ना, आणि प्लस एक ती रील पण आपली खूप व्हायरल झाली, प्रचंड व्हायरल झाली. कोणती वाली? जी तुम्हाला टॅग केलेलीस ना सेकंड पॉडकास्टची. तर त्याच्यामध्ये मग त्या खूप सारे तुला सबस्क्राईब पण केले आणि त्या लोकांनी पण म्हणजे एक हे केलं की त्यांनी एकदम जुने पॉडकास्ट वगैरे पण बघितले आहेत. सो दे आर लाइकिंग द होल प्रोग्रेशन जे काही चाललेलं आहे, विच इज अ गुड साइन ऑफ यु नो विच इज अ गुड प्रोग्रेस अँड ग्रोथ. आणि राहिलं असं की आपलं माझं तर तेच काम चालू आहे बाबा, इकडे इकडे. पण ऍक्च्युली माझ्या त्यात आता तू एक नवीन एक पाथवर चाललायस कॉन्टेंट क्रिएशनच्या.
सध्या तरी मी असं बोलेन, आय एम अ व्हेरी नोविस काइंड ऑफ अ पर्सन. मला कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे मी ना स्टोरीज सांगू शकतो, पण मला आहे ना त्याच्यावरती कॉन्टेंट क्रिएशन हे जमत नाही. मी कुठल्याही प्रकारची एक चांगली म्हणजे स्टोरी नरेट करू शकतो, भले मग ते रिअल लाईफ एक्सपिरियन्स असो किंवा पास्टची कुठलीही प्रकारची ट्रॅजेडी वगैरे झालेली असेल ती मी नरेट करू शकतो. आता ते गॉड गिफ्ट आहे आणि मायबाप प्रेक्षकांचा तो पण तो एक प्रतिसाद मिळतो. तेवढी प्रॅक्टिस पण केली आहेस. हां, म्हणजे एज्युकेशन कॉम्पिटिशन वगैरे जे आपण शाळेत करायचो ना, तसा कुठे ना कुठे आता जाऊन थोडा फायदा होतो. आणि प्लस मला आहे ना लोकांशी बोलायला खूप आवडतं. त्या गोष्टीमुळे मे बी माझं कम्युनिकेशन स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि मला खूप लोक बोलतात की तुझ्या जे बोलण्याची पद्धत आहे ना ती थोडी वेगळी आहे. तुझा जो बॅरिटोन येतो आहे तुझ्या, तो ठहराव म्हणजे खूप कमी लोकांमध्ये असतो. मे बी आय डोंट नो, मला नाही माहीत, मी कधी हे इंट्रोस्पेक्ट नाही केलं आणि आय डोंट नो, बट लोकांना आवडतं, इट्स गुड. तर जसं तू बोललास भाई की ती मागे आपण एक कोकणातलं फार्म हाऊस बद्दल बोललेलो, तर एक नवीन सिरीज आपण स्टार्ट केली आहे, हॉरर स्टोरीज विथ रिकी. कारण त्यात असं व्हायचं ना, मी जेव्हा आपण लाईव्ह जायचो ना तर किंवा कोणाला कुठे भेटायचो तर त्यांचं असायचं भाई कोणतीतरी हॉरर स्टोरी सांग, कोणतीतरी हॉरर स्टोरी सांग, कोणतीतरी हॉरर स्टोरी सांग. आणि कसं आहे की जेव्हा समज कोणता गेस्ट येतो किंवा काय येतं तर माझं असं असतं की त्यांनी सांगावं, म्हणून मी माझं जास्त शेअर नाही करत किंवा मी कुठे वाचलेली किंवा मी कुठे ऐकलेली वगैरे. तरी बोलतो यार एक काम करू, जे पण मला आता एरियातले मुलं वगैरे बिल्डिंगमध्ये वगैरे मुलं असतात ते विचारतात, त्यांच्याबरोबर बसून त्यांना स्टोरी सांगत एक असं रेकॉर्ड करू आपण. आणि तसं आता आपण टाकायचं ठरवलंय. सो फर्स्ट एपिसोड लाईव्ह आहे बाई आणि सेकंड एपिसोड. आणि त्यात कसं आहे ना की मी त्या गोष्टी आहेत ना त्या खूप असे वेगवेगळी बुक्स आहेत, नॉव्हल्स आहेत, खूप सिरीज आहेत किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत. जसं आता जी गोष्ट घेतो कोकणातलं फार्म हाऊस, तेव्हा मित्र विराटने सांगितलं होतं, तर तसं होतं भाई. पण आज तू सांग, आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत, कोणत्या टॉपिक्सवर, कोणती स्टोरीज आपण आज घेणार आहोत? आता आपण इनफॅक्ट तुझ्या पॉडकास्टवरती जेवढे पण स्टोरीज झालेल्या आहेत ना, हे सगळ्या स्पेसिफिक टू इंडिया झालेल्या आहेत. आज आपण प्रेक्षकांना आहे ना 7 समुद्र पार घेऊन जाऊ. आज आपण थोडे आहे ना, जसं मी सांगितलेलं लास्ट टाइम की माझ्याकडे आहे ना म्हणजे अशा स्टोरीज आहेत, मी अशा स्टोरीज ऐकलेल्या आहेत जे US चे आहेत, कॅनडाचे आहेत, UK चे आहेत. सो आता जे स्टोरीज हे मी सांगणार आहे ते बेसिकली घडून गेलेले आहेत. आणि हे कुठेतरी आहे ना स्टोरीज ज्या घडल्या ना 60-70s अमेरिकामध्ये, त्याच्यामुळे हे हॉरर मूवीजचा हा जॉनर कुठेतरी क्रिएट झाला, बनायला लोकांना मजा यायला लागली ऐकायला. एक्झॅक्टली. आणि तिकडे कसं आहे ना, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन हा रिसेंट इयर्समध्ये हा कॉन्सेप्ट आला आहे इंडियामध्ये. हो, बट पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन हा कॉन्सेप्ट US मध्ये 1950 सालीपासून आहे. सो तेव्हाचे जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स होते हे त्यांनी पण डॉक्युमेंट केलेले केसेस आहेत. अँड दीज आर व्हेरी वेल डॉक्युमेंटेड केसेस. म्हणजे तू कुठेही जा, तू नेटवरती जा किंवा प्रत्यक्षात पण जाऊन तू तिकडच्या लोकांना पण विचारशील, तू स्वतः पण म्हणजे इन्व्हेस्टिगेट करायला जाशील ना, स्टील दीज पर्टिक्युलर प्लेसेस आर स्टॅम्प्ड ॲज हॉन्टेड प्लेसेस. येस, मी ते मागे वाचत होतो, जे एड वॉरन आणि लॉरेन वॉरन जे आहेत कपल, जे कॉन्ज्युरिंग ज्यांच्यावर मूवी बनली आहे, तर ते लोक एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर वगैरे होते. तर त्या लोकांनी आपल्या घरी एक म्युझियम बनवलेला बेसमेंटमध्ये, आणि जे प्रत्येक ठिकाणावरून ते जी गोष्ट आणायची तिथे ठेवायची. इव्हन जी ॲनाबेल डॉल आहे तेही तिथे आहे. तुला एक किस्सा सांगतो भाई. तर गेल्या टायमाला श्रुती करून एक फ्रेंड आहे माझी, तर तिने पॉडकास्ट केलेला. तर तिने बऱ्यापैकी US वगैरे गोष्टी सांगितलेल्या ज्या तिने वाचल्यात किंवा ऐकल्यात त्या गोष्टी. त्यात तिने ॲनाबेल डॉलचं मेन्शन केलेलं. ॲनाबेल मूवी सर्वांना माहिती असेल, ती बाहुली असते, तात्या विंचूची बहीण बेसिकली. तात्या विंचूची बहीण की तात्या विंचूची बायको बेबी. तर ते डेट करत असतील बेबी त्यांच्या वर्ल्डमध्ये. तर ॲनाबेल डॉलचं त्यांनी सांगितलेलं की कसं एड वॉरन आणि लॉरेन वॉरननी ती आणून तिथे एका ह्याच्यात ठेवली आहे, ती एका कपाटात ठेवली, आणि कोण तिला तिथे सॉरी बोलावं लागतं लोकांना जर तिला तिकडून काढायचं असेल किंवा काही करायचं असेल, इव्हन तिच्याकडे नाव घ्यायचं असेल, इव्हन तिला बघायचं असेल, तर असं काहीतरी आहे तिथे. म्हणजे ते तुला स्पेसिफिक्स माहिती आहे त्याची? तू सांग. हां, सो एड वॉरन आणि लॉरेन वॉरन हे खूप प्रख्यात पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स होते.
सो लॉरेन वॉरेन जी होती ना, आय थिंक शी रिसेंटली पास्ड अवे. आणि एड वॉरन आय थिंक खूप आधी गेलेले वारलेले आहेत. पण जी लॉरेन वॉरन होती ना, त्यांची वाईफ, एक्झॅक्टली, ती शी वॉज अ मीडियम. म्हणजे ती आहे ना मीडियम होती त्या दोन गोष्टींमधलं, दोन रेल्म्स मधले, म्हणजे ह्युमन रेल्म आणि स्पिरिट रेल्म मध्ये ती ट्रॅव्हल करायची. आणि शी यूज टू कनेक्ट, म्हणजे ती कम्युनिकेट करायची स्पिरिट्स बरोबर. तर त्या लोकांनी खूप असे केसेस वगैरे हे केलेले, सॉल्व्ह केलेले. खूप असे केसेस अनसॉल्व्ह पण झालेले, जिकडे तिला म्हणजे खूप दुखापत वगैरे झाली. आणि जे तू म्युझियमबद्दल बोलतोयस ना, तर ॲक्च्युली म्युझियम तिच्या जे त्यांची मुलगी आहे तिने त्याला म्युझियम कन्वर्ट केलं. त्यांनी तिचा नवरा आहे. पण तो जो बेसमेंट आहे ना त्यांचा, दॅट इज अ सेफ हाऊस. आणि जे त्यांनी केसेस ते सॉल्व्ह करायचे, सो त्या स्पिरिटला त्या वास्तूमधनं काढून ते एका वस्तूमध्ये बंदिस्त करायचे. तर ती वस्तू आणून त्या सेफ हाऊसमध्ये ठेवायचे. बिकॉज दी कम्प्लीटचा जो तो त्यांचा सेफ हाऊस आहे ना बेसमेंटचा, तो त्यांनी वेगवेगळ्या रिच्युअल्स थ्रू त्यांनी बंदिस्त करून ठेवलेला आहे. सो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ॲनाबेलची तू सांगितलंस, जे श्रुतीनी पण मेन्शन केलेलं, ॲनाबेलची जी डॉल आहे ना, ती अपॅरेंटली त्या लोकांनी खूप वेगळंच रिच्युअल करून त्याला बंदिस्त केलं आहे. आणि त्याची जी चावी आहे ना, ती एका स्पेशली कस्टोडियनकडेच असते. ती डॉल अशीच काढू नाही शकत कोण. आणि असं बोलतात की जी कोणी काढेल ना व्यक्ती, त्या व्यक्तीवरती म्हणजे खूप काही प्रसंग होतील. आणि तिला बघायला जर तू जाशील ना, तर तुला सॉरी बोलायला लागतं, नॉट जस्ट टू हर बट टू एव्हरी अदर स्पिरिट हू इज इन दॅट पर्टिक्युलर प्लेस, जे त्या सगळ्या वस्तूंमध्ये आहेत. बरोबर. कारण का तू त्यांना कुठेतरी डिस्टर्ब करायला जातो, तर बघायला, फॉर युअर ओन एंटरटेनमेंट और क्युरिओसिटी. बरोबर. आणि मध्यंतरी तरी ती ॲनाबेल डॉल जी आहे ना, ती हरवलेली सुद्धा. तर खूप म्हणजे तिकडे हे झालेलं, न्यूजमध्ये वगैरे पण आलेलं, चोरी केली असेल भाई. ती अचानक गायब झालेली. ती अशी चोरी नाही केलेली. म्हणजे ती जी चावी आहे ना, ती चावी ज्या व्यक्तीकडे होती त्या व्यक्तीकडेच होती, पण ती डॉल गायब झालेली. आय थिंक 3-4 दिवसासाठी काहीतरी गायब झालेली. आणि परत ती डॉल त्याच केसमध्ये, ग्लास केस आहे तो, त्याच्यामध्ये परत रिअपिअर झालेली. मग हे कुठे गेलेली ती 2-3 दिवस, दॅट इज स्टिल अ मिस्ट्री. बट हां, ते आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडच्या. पण तेच आहे भाई. तर ते जेव्हा ते आपण तो पॉट झाला आपला, आणि पॉट झाल्यानंतर असं आलं की आपण रील कट करत होतो त्याची. तर आपण जेव्हा एक रील बनवलेली ना, तर ती रील स्पेसिफिकली आपण ॲनाबेल डॉल ह्यावर बनवलेली, या कॉन्सेप्टवर जी आता तू गोष्ट सांगितलीस. तर त्यात मी ॲक्च्युअल जी ॲनाबेलची फोटो आहे ॲनाबेलचा, तो मी यूज केला. तर माझा एक फ्रेंड आहे दिशा, तो बोलतो अरे तू हा फोटो का यूज केलास? बोललो का म्हणजे केलं मी. तो बोलतो तुला माहिती आहे का की आपण कोणत्याही स्पिरिट्स बद्दल बोलतो ना, तर त्या स्पिरिट्सना समजतं. आणि जर ती स्पिरिट खूप ऍक्टिव्ह असली ना, तर ती अजूनही लोकांना हंट करते. तो बोलला हे काय भाई? ती बोलते हा खरोखर हॉन्ट करणार. म्हणजे आता ते असं आहे. तर आता तू यूज केलंय आणि ती एवढी पॉवरफुल स्पिरिट आहे, तर आता जे लोक तुझ्या तो रील बघणार, त्या लोकांना ते लोक बघणार, पण त्या डॉलला पण माहिती पडणार की ह्या लोकांनी मला बघितलंय. आणि तेव्हा माझी खरोखर फाटलेली. पण हा काही झालं नाही असं. सो चिल्ला, ते खूप गोष्टी आपल्या मनातल्या पण असतात. पण हा असं काही होतं ते. आता आपण देवांचे फोटो लावतो, आपले जे आजी आजोबा वगैरे वारतात त्यांचे फोटो लावतो ना. सो दीज आर ऑल गार्डियन्स ऑफ अस. महाराजांचा फोटो वाट दाखवतात आपल्याला. पण कधी तू असा एका विचित्र कुठल्या स्पिरिट किंवा गोस्टचा फोटो लावशील? नाही लावणार. बिकॉज कसं आहे ना, कुठेतरी असं आहे पण की फोटोज आर अ चॅनल ऑफ कनेक्टिंग देम टू यू. बरं, ओके. म्हणून तिने तुला ते वॉर्न केलं की तिचा ऍक्च्युअल फोटो नको टाकत जा. मग नंतर तर आपण टाकला होता. ठीक आहे, गुगलवर अवेलेबल आहे. बेसिकली गुगलवर अवेलेबल झाला. क्युरिओसिटी आहे, तरी जाऊन प्रत्यक्षात पण बघावं. नाही जमत तर त्यांनी गुगलवरती जाऊन बघावं. पण ते कसं आहे ना, काही लोक मानतात, काही लोक नाही मानत. बट देर आर सर्टन थिंग्स जे आपण ना एकदमच नकारू नाही शकत. ओके. जे आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये नाही बसत ना, त्या पॅराडाईममध्ये ठीक आहे, अपने को नहीं समजता या नहीं पल्ले पडता, ओके. बट हम नकार नाही शकते. मे बी हो सकता, मे बी नाही. कधी कधी पण रील टाकतो, आपल्या कमेंटमध्ये पण खूप असे येतात की अरे मी नाही मानत, हे काही नसतं, मी पण त्या स्टेशनवर आहे.
काही नाही आहे. म्हणजे आपण कोणत्या एका स्टेशनची टाकली फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशनची, तर तिथे एका व्यक्तीला एकदा काहीतरी दिसलं असं विचित्र, तर त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. कमेंटमध्ये झाले भांडणं सुरू, लफडे हो गए सुरू. हे काय नसतं, मी रोज असतो 3 वाजेपर्यंत, कधी मला नाही दिसलं, गेल्या 30 वर्षापासून ट्रॅव्हल करतोय, नाही दिसला, कुछ नाही होता. तर मला ते भागमभाग मूवी पाहिलंय तू, त्यात तो अक्षय कुमार बोलतो ना, तूने जापान देखा है क्या, तो बोलतो नाही, इसका मतलब नहीं है जापान. तर तसं झालं की भाई अगर नहीं देखा है तो इसका मतलब ये नाही की ती वस्तू नाहीये किंवा ते काही एक्झिस्ट नाही करत असं नाहीये. मे बी तुला नसेल दिसलं, त्याला दिसलं असेल, मे बी नसेलही, त्याला भास झाला असेल, पण इन द एंड तो त्याचा भास आहे. आता आहे की नाहीये ते थोडी, देव आहे की नाहीये, तर ही गोष्ट आपण सांगूच नाही शकत. ते बिलीव्ह आहे लोकांचं आणि त्यावरच आपण इन द एंड ह्युमन कशावर चालतोय, होपवर चालतोय ना, नाही तो मर जाते अगर होप नाही होता तो कुछ. एक्झॅक्ट. म्हणूनच ना की प्रत्येक व्यक्तीचे एक्सपिरियन्सेस वेगवेगळे असतात. हो, प्रत्येक व्यक्ती खूप वेगळा असतो आणि तू कोणाच्याही एक्सपिरियन्सला क्वेश्चन नाही करू शकत जस्ट बिकॉज तुझ्याबरोबर नाही झालंय किंवा तू मानत नाही म्हणून ते त्याच्याबरोबर झालंच नाहीये किंवा तो खोटं बोलतोय अशातला प्रकार नसतो. आणि जर ती गोष्ट तुझ्याबरोबर झाली मग तू काय ठरलास. सो एक्सपिरियन्सेस प्रत्येकाला वेगवेगळे असतात, गुड अँड बॅड, स्पिरिच्युअल, पॅरानॉर्मल, कधी कधी वियर्ड असतात, क्रिपी असतात, आउट ऑफ द वर्ल्ड असतात, कधी कधी एकदम आपण बोलतो ना ते डेजावू, ते असतं. बरोबर. दीज आर ऑल फेनॉमिनल्स जे आपण एक्सप्लेन नाही करू शकत. इन द एंड भाई वी लव्ह टू क्रिएट व्हिडिओज. आपण इथे कोणाला काय राईट आणि काय रॉंग प्रूव्ह करायला नाही आलोय. वी आर हिअर जस्ट टू हॅव फन भाई, की आपण बसतोय, काही गोष्टी सांगतोय, काही गोष्टी तू मला नवीन सांगतोय, काही गोष्टी मी तुला नवीन सांगतोय आणि आपण सगळे मिळून त्या गोष्टी ऐकतोय. सो एक फन आहे भाई. सो अपने किसी को रॉंग या राईट प्रूव्ह नाही करताय. सो ते आपण ना कुठल्या जागेला आपण त्या जागेबद्दल काय वाईट बोलतो आहोत ना, आपण त्या जागेला किंवा त्या तिकडल्या लोकांना डिफेम करायचा प्रयत्न करत आहोत. नायदर वी आर ट्राईंग टू इन्स्टिल फिअर इन पीपल्स माइंड. माझा एक्सपिरियन्स, टेक इट ॲज अ स्टोरी, अनुभव, अँड वी आर बेसिकली स्टोरी टेलर्स. जशी आजी आपल्याला लहानपणी स्टोरीज सांगायची भूताप्रेतांच्या, देवगणांच्या, तसे आम्ही स्टोरी टेलर्स आहोत. बरोबर. म्हणजे जर आता कोणाबरोबर ती गोष्ट घडते, जसं फॉर मी हा एक्झाम्पल नेहमी देतोय, आता असं मला वाटतं की तिथे माझ्या मागे कोणतरी आहे, बघतोय मला. सो मी बघतोय तर मला दिसतंय ते, मे बी तिथे कोण आहे किंवा तिथे कोण नाही आहे, पण ते मला दिसतंय ना, मी ते सांगतोय. सो बेसिकली दॅट आहे. पण मजा येते यार मला ऐकायला. शारंग तू सांग की आज तू कोणती फर्स्ट गोष्टीपासून सुरुवात करणार आहेस. सो हा स्पेसिफिकली आहे ना, आपण अमेरिकन हॉन्टिंग्सवरती घेऊ. तर ह्याच्या आहे ना वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. सगळ्यात पहिली स्टोरी जी आहे ना, सालम विच हाऊस म्हणून एक जागा आहे, ज्याला कॉर्विन हाऊस पण म्हणतात. बरं. दिस इज बेसिकली लोकेटेड इन सॅलम, केरळवाला नाही, मॅसेच्युसेट्स इन USA. सो ह्याची एक आहे ना स्टोरी जी आहे ना, दिस गोज बॅक टू लेट 16th century 17th century. झालेलं कसं, किंवा मी इनफॅक्ट तुला एक हिस्टॉरिकली सांगेन, जेव्हा कोलंबस अमेरिकेमध्ये आलेला तेव्हा अमेरिकेमध्ये लोक राहायची रेड इंडियन्स विच वर इंडिजिनस ट्रायबल, जे ट्रायबल्स होते, तर त्यांच्याबरोबर ना खूप काही वाईट झालेलं आहे. त्यांना मास एक्झिक्यूट केलेलं आणि खूप काही झालेलं. आता तिकडे ना एक विच मॅनहंट झालेला. विच मॅनहंट? येस. म्हणजे जखणी? नाही. विच मॅनहंट म्हणजे लोकांना पकडून मारणं. मॅनहंट. पोलीसला जर कोणाला पकडायचं असेल, दे लॉन्च अ मॅनहंट. ओके. म्हणजे आपल्याला त्याला पकडायचंच आहे. सो विच मॅनहंट झालेलं काय, आता जसं आपल्या कोकणात आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आपले बुवा लोक, बाबा लोक जे क्रिया वगैरे करत असतात, किंवा भटजी लोक वगैरे पूजा अर्चना करत असतात, नारळ वगैरे ठेवतात. आपण 4 रस्त्याला जाऊन घरातनं असं फिरवून नारळ ठेवतो, 4 रस्त्यावरती, 3 रस्त्यावरती नजर उतरवतो, लिंबू मिरची टाकतो. हे आपण काय विचक्राफ्ट नाही करत आहे.
आपण जस्ट एक ते बिलीव्ह आहे देवाचं आहे. एक्झॅक्टली. जसं आपण प्रसाद वाटतो की बाबा चांगलं आहे. हा. सो तशा प्रकारचे रिच्युअल्स असायचे ते नेटिव्ह अमेरिकन्सचे. सो काय नॉट नेसेसरीली डार्क मॅजिकसाठी करायचे, बट इवन दोज पर्टिक्युलर वुमन यूज टू बी डेझिग्नेटेड ऑर लेबल्ड ॲज विचेस. काहीतरी काला जादू करते. हां, की हे काहीतरी करतात. सो हा विच मॅनहंट काय झालेला माहिती आहे, हा जो एक पूर्ण फेज होता ना, दिस वॉज अ व्हेरी डार्क फेज इन द अमेरिकन हिस्ट्री. ओके. ह्याच्यामध्ये काय व्हायचं, 1700 17th सेंचुरी 18th सेंचुरीमध्ये खूप झालं, खूप लोकांना मारलेलं अक्षरशः. सो आय टेल यू बॅकग्राऊंड ऑफ इट. हे जे इस्टेट मालक असायचे ना, दीज वर फिल्थी रिच युरोपियन्स अक्षरशः अय्याश लोक असतात. जमीनदार जे होते ते अय्याश लोक. त्यांना फक्त पैसा बायका बस, हेच ह्या दोघांचंच व्यसन. तर हे जे इंडिजिनस बायका असायच्या ना, ते खूप सुंदर असायच्या, देखण्या असायच्या. आता ऑब्व्हियसली ते पापा रणजीतवाली स्टाईल, दे यूज टू अप्रोच दिस वुमन. आता ऑब्व्हियसली नाही बाबा, आम्हाला नाही आवडत तुझे ॲडव्हान्सेस अँड ऑल, सो दे यूज टू टर्न देम डाऊन. आता व्हायचं कसं, सूड उगवायचं, मला बदला घ्यायचा. तू मला, माझ्यासारख्या व्यक्तीला तू कसं हे केलंस, मला कसं नकारलं. सो मग हे काय करायचे ना, तिकडच्या लोकांना मॅन्युप्युलेट करायचे आणि मग तिच्यावर नजर ठेवून बसायचे. मग ही कुठली तिची पूजा वगैरे करायची ना, सो दे यूज टू गॅदर पीपल, म्हणजे लोकांना गोळा करायचे, दाखवायचे, ही बघा हे करते, काळा जादू करते, ब्लॅक मॅजिक, ही चुडेल आहे, हे चुडेल, इसको पकडो, शी इज अ विच. एक्झॅक्टली. आणि ही तुमचं पण नाही नट करेल, हिचा आपला हिला आपण बंदोबस्त केला पाहिजे. बट कसं आहे ना, आपल्या इकडे लोकांना ठेचून मारतात, मॉब लिंचिंग वगैरे होते, तिकडे तसा प्रकार नसतो. सो व्हॉट दे यूज टू डू, दे यूज टू कॅच दीज पर्टिक्युलर वुमेन, त्या बायकांना पकडायचे आणि त्यांच्यावरती ट्रायल्स करायचे, ज्याला विच ट्रायल्स म्हणतात. ट्रायल्स म्हणजे सौदीमध्ये वगैरे माहिती आहे, पब्लिकली ते एक्झिक्यूट करतात, लोकांना डायरेक्ट समोर सगळ्या लोकांना आधी बोलवतात ढोल नगाडे वाजून हे करून, आणि मग पब्लिकली एक्झिक्यूट करतात. तसा तो प्रकार व्हायचा. तर तिकडे ही जी एस्टेट आहे ना, सलेम विच हाऊस ज्याला म्हणतो, किंवा कॉर्विन हाऊस ज्याला म्हणतो, ती एस्टेट जी होती ती जॉनथन कॉर्विन, ही वॉज अ जज अँड ही वॉज इन्वॉल्ड इन वन सच विच ट्रायल ॲक्टिव्हिटीज. हां. सो तो जेव्हा जज होता ना, ही पास अन ऑर्डर टू पब्लिकली एक्झिक्यूट 20 विमेन. 20 बायकांना पब्लिकली एक्झिक्यूट केलेलं, फास्ट लावलेलं, समोर मारून टाका. हां, बापरे. अँड ऑब्व्हियसली नॉट एव्हरीवन वुड बी डुईंग ऑर मे बी इन्वॉल्ड डार्क मॅजिकमध्ये वगैरे इन्वॉल्ड नसतील, काही इनोसंट तर असतील ना त्याच्यातले. तर ज्या इनोसंटचा त्यांनी जीव घेतलेला ना, त्यांचे स्पिरिट्स तिकडे हॉन्ट करतात. ओके. ज्यांची काही चुकी नसताना त्यांना मारलं गेलं होतं, एक्झॅक्टली, त्यांची आत्मा अजूनही तिथे भटकते. आपण बोलतो ना, गावाबरोबर जाऊ पण पिसला जातो, तसा प्रकार तो. सो ती जी जागा आहे ना, आता विचार कर, 17th सेंचुरीपासून ते चालू आहे, 300-400 वर्ष ऑलमोस्ट. आणि तिकडे कसं आहे, तिकडे सहजासहजी कोण जात नाही, पण तिकडे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स गेलेले. तर तिकडे झालेलं कसं, की जेव्हा ते इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलेले ना, त्यांना ॲपॅरेशन्स दिसायचे, त्यांना कोल्ड स्पॉट्स भेटलेले तिकडे. म्हणजे कोल्ड स्पॉट्स अशा जागा असतात की तू समर सीझनमध्ये गेला आहे, आजूबाजूला टेम्परेचर आहे ना, एक स्टॅटिक टेम्परेचर आहे, आणि तू त्या स्पेसिफिक स्पॉटला गेला आणि तिकडे एकदम टेम्परेचर डाऊन झालं बाय 6-7 डिग्रीज. म्हणजे आता तू घरामध्ये फिरतोयस, तू एक थर्मोमीटर घेऊन फिरतोय, डिजिटल थर्मोमीटर किंवा असा घेऊन फिरतोयस, आणि तुला दिसतंय की हा बाबा कॉन्स्टंट टेम्परेचर आता इकडे 25 डिग्रीज आहे ऑल अराउंड, बाहेर तुझं थोडं 27-28 डिग्रीज आहे. आता तू अचानक एका स्पॉटला गेला आणि तो 25 डिग्रीचा 20 डिग्रीज झाला, 18 डिग्रीज झाला. दीज आर ऑल कोल्ड स्पॉट्स, जिकडे टेम्परेचर ड्रॉप होतो. आणि हे कसं आहे, फ्रीज मध्ये जर तू अचानक तो थर्मोमीटर टाकलास तर कसा तो टेम्परेचर ड्रॉप होणार ना. दीज आर ऑल फ्री स्पॉट्स. म्हणजे असं सांगितलं जातं की हे जे कोल्ड स्पॉट्स असतात ना, दीज आर साइट्स वेर इन देर माइट बी अ प्रेझन्स ऑफ सम काइंड ऑफ अ स्पिरिट. ओके. आता ॲपरेशन्स कसे व्हायचे की तिकडे हॉलवेमध्ये कोणाची तरी अशी सावली जाते, मग तिकडे रडण्याचे आवाज,
ओरडण्याचे आवाज, म्हणजे पब्लिकली एक्झिक्यूट करत असणार तर ऑब्व्हियसली आरडाओरडा तर होणारच. आणि मग तिकडे सायटिंग्स पण झालेले. सो सॅलेम विच हाऊस जे आहे ना, हे जर कोणाला अजून डिटेलमध्ये जर हे करायचं असेल ना, दे कॅन डू देअर ओन रिसर्च, बट दिस इज वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड प्लेसेस. म्हणजे तिकडे खूप चुका झालेल्या, निष्पाप लोकांना मारलेलं गेलेलं, विच इज नॉट अ राईट थिंग. जे काही झालेलं जे. आणि अमेरिका काही एवढा दूध धुळ्या नाही आहे, तिकडे पण खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तिकडे खूप अशा इन्सिडेंट्स झालेले आहेत, मास एक्झिक्युशन झालेले आहेत, आणि विच कॅनॉट बी एक्सप्लेन्ड. सो पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सनी इकडे इन्व्हेस्टिगेशन केलेलं. त्यांना खूप एरी साऊंड्स वगैरे रेकॉर्ड झालेले. वेलिंग साऊंड्स, वेलिंग म्हणजे कोण रडतंय, हां, ते साऊंड्स एकदम स्टॅटिकमध्ये रेकॉर्ड वगैरे झालेले. बापरे. आणि जे मी कोल्ड स्पॉट्स वगैरे सांगितले, 1-2 नाही, तिकडे जवळपास 8-9 कोल्ड स्पॉट्स तिकडे भेटलेले. आणि गेलेले ना तर त्यांना एकदम असं बर्डन वाटत होतं, म्हणजे एकदम प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे जे बोलतात ना. आता आपण नॉर्मली चालतो आहे, आता चालल्यावरती आपल्याला कसं एनर्जेटिक फील होतं, पण कुठे असे निगेटिव्ह ठिकाणी गेलो तर आपली कशी एनर्जी कम्प्लिटली डाऊन होते. ट्रू. सो तिकडे कोल्ड स्पॉट्स आहेत वेगवेगळ्या. आणि तिकडे आहे ना एक स्पिरिट आहे, ब्रिजिट बिशप. ती एक अशी व्यक्ती होती जिला हू वॉज वन ऑफ दोज 20, म्हणजे त्या 20 बायकांमधली ती एक बाई होती, ब्रिजिट बिशप म्हणून. तर तिची स्पिरिट तिकडे खूप हॉन्ट करते. म्हणजे कोण जात असेल ना, म्हणजे असं नाही नेसेसरीली की घाबरवते ती, शी मेक्स अ प्रेझन्स फेल्ट. तर तू असा कुठून जात असशील ना तर तुला असं टॅप येणार खांद्यावरती, तुझ्या अशा इकडनं कोण पास झालेलं तुला एकदम फील जाणवणार, आणि तुझे अचानक तुला गुजबम्स येणार. मग असं तुझ्या केसामधनं काहीतरी जात आहे, म्हणजे आहे. पण ती निष्पाप होती, पण ती छळत नाही कोणाला अजूनही, इव्हन आफ्टर एवढं. ती त्यांचं काय बोलतात, ती त्याचं प्रेझेन्स जाणवून द्यायचा प्रयत्न करत की माझा वास आहे इकडे. हो, इंडियामध्ये पण आजकाल हे इन्व्हेस्टिगेशन्स खूप स्टार्ट झालेत. मला वाटतं फर्स्ट इन्व्हेस्टिगेटर जो फेमस आपल्या इकडे झाला तो गौरव तिवारी झाला. त्याची पण डेथ खूपच जास्त मिस्टिरियस होती, की तो एका दिवशी तो इन्व्हेस्टिगेशन करायचा आणि तो बऱ्यापैकी फेमस झाला होता. त्याचा MTVवर एक स्वतःचा शो येत होता, आणि एके दिवशी अचानक तो त्याच्या बाथरूममध्ये मेलेल्या अवस्थेत दिसला लोकांना. आणि तेच आहे की त्याच्यात पण एक कॉन्स्पिरसी अशी आहे की तो नेहमी आपल्या शोमध्ये बनायचा की जर कोणत्या व्यक्तीला जर म्हणजे भूतानी वगैरे मारले किंवा त्या गोष्टींनी जर त्याचा मृत्यू झालाय तर त्याच्या मानेवर एक बारीक एक लाईन असेल, आणि जेव्हा तो मेला तर त्याच्याही मानेवरती एक लाईन होती. आता इथे वेगळी गोष्ट ही पण बोलतात की त्याच्या बायकोंनी किंवा त्याच्या घरातल्यांनी प्रॉपर्टीसाठी वगैरे मारलं, पण तेच आहे की माहिती नाही का, मिस्टिरियस आहे ते अजून. Actually, I would say he was one of the founding members of Indian Paranormal Investigation. आणि तो जेव्हा भानगरला गेलेला, त्यांनी भानगरमध्ये पण बाय द वे इन्व्हेस्टिगेशन केलेली. बट बंदे में गट्स थे. वो ऐसी जगह जाके इन्व्हेस्टिगेशन करता था ना की बाबा तू आणि मी नाही करू शकत. ट्रू. आमची तर संध्याकाळी फाटलेली, तो रात्री 12 वाजता तिकडे गेलेला. मेरे में उतना दम नाही, माझ्या तेवढा दम नाही बाबा. पण भाई तू ह्याच्यावर होता, तू US काही आपण हॉरर स्टोरीज, हॉन्टेड स्टोरीजवर होतो. स्टोरीज न म्हणतात एक रिअल इन्सिडेंट तिथे जे झालं त्यावर होतो. तर US भाई खूप विचित्र देश आहे. म्हणजे आपल्याला वाटतं अमेरिका आपल्या इकडे ते आहे ना गोऱ्यांचं व्हाईट सुप्रीमसी जे इंग्रजांनी आपल्या डोक्यात टाकलंय. सो आपल्याला वाटतं खूप छान आहे, पण तिथे खूप गोष्टी खूप विचित्र आहे. मला आठवते की मागे एक पॉड केलेला, मी थोडक्यात सांगतो, आपण सिद्धेश बरोबर केला. तिथे आपण अमेरिकेचे काही असे
सिरियल किलर्स बद्दल आपण बोललेलो, तर तिथे एक एडगिन नावाचा एक व्यक्ती होता. तो अमेरिकेच्या एका वेगळ्याच देशात, म्हणजे अमेरिका खूप मोठा आहे आणि तिथे खूप कमी लोक आहेत. म्हणजे आपल्या इकडे तर खाली गेलो तरी दगडमार लोकांवर लागेल, तिथे असं नाहीये. तिथे गाव आहेत, मोठे मोठे गाव आहेत आणि तिकडे खूप कमी लोकसंख्यात लोक राहतात. तर एडगिनच्या वडिलांनी यांना काहीतरी 160 एकर जमीन घेऊन ठेवलेली, एक त्यांची मेन सिटी मधली जागा विकून बाहेर विकत घेऊन ठेवलेली. आणि त्याची आई आहे ना, एडगिनला आणि त्याच्या भावाला जगापासून वेगळं ठेवायची. म्हणजे टिपिकल तिची एक ख्रिश्चन विचित्रच मेंटॅलिटी होती की बायका आहेत ना, हे सर्व प्रॉस्टिट्यूट आहेत, कोणाशी कोण बोलायचं नाही, तुम्ही यांच्यापासून लांब राहायचं. म्हणजे ते चुकीचं होतं. म्हणजे असं ते काय कोणते रिलिजियस हे नव्हतं, पण जे काय बोलू शकतो, एक भीती असते ना की बाबा आपला मुलगा किंवा मुलगी दुसऱ्यांच्या नादी लागून वाईट रस्त्यावर जाणार. आणि तिला तेच तिकडे त्यांच्या काय माहित कुठे काय ते बघत होती किंवा कुठे काय ते शिकवत नव्हतं ती, पण तेच होतं की ती बोलायची या बायकांबरोबर जास्त राहायचं नाही, मुलींशी कमी बोलायचं, बाहेरच्या लोकांशी कमी बोलायचं. कारण जिथे ते आलेले ती नवीन जागा होती तर ते खूप कमी बोलायचे. सो जो तुझा भाऊ होता ना, तो एका मुलीबरोबर पळून गेला आणि जो एडगिन होता ना, तो त्याच्या आईचाच म्हणजे लाडका होता. तो आईची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. वडील नसल्यामुळे तो आईच्या सर्वात जवळ होता. मग एक दिवशी काय झालं ना, भाई त्याची आई पण वारली. पण आईच्या खूप जास्त क्लोज होता ना तो, त्यामुळे ना तो काय करायचा की तो मार्केटमध्ये वगैरे जाऊन ज्या बायकांना मारायचा, त्यांनी काही बायकांना विष खाळून वगैरे मारले आणि काही बायका ज्या ऑफ व्हायच्या ना त्यांना, म्हणजे जे एक्सपायर व्हायच्या त्यांना तिकडे दफन केलं जायचं ना, तिथून काढून आणायचा. ही रिअल गोष्ट आहे, म्हणजे ही कुठे काही नाहीये, हे आहे तिथे. तर तिथून तो त्या काय बोलतात त्या दफन केलेलं काय सेमेट्री मधून तो काढून आणायचा बायकांना. आणि तेच तर तो असं करायचा. आणि एक दिवशी तो पकडला गेला. पकडला पण खूप विचित्र प्रकारे गेला, खूप फनी बोलू शकतो आपण. पण खूप ते पकडला गेला ना, आणि पोलीस जेव्हा त्याच्या घरी आले ना, त्यांनी बघितलं सर्वात आधी की जसेच पोलिसांनी एंट्री मारले ना, 4 पोलीसवाले बाहेरच उलटी करायला लागले. त्यांनी बघितलं आपल्या इकडे कसं आपण मटन शॉप मध्ये जातो तर ते बकऱ्याला कशी उलटी लटकवतात, त्याची पूर्ण सोडून त्याला, तसं एका बाईला लटकवलेलं त्यांनी. आणि जेव्हा घरी गेले ना, त्यांनी बघितलं की त्यांनी ना बायकांच्या स्किननी एक चेअर बनवली आहे, त्यांनी ग्लव्स बनवले आहेत, त्यांनी बेल्ट बनवले. असं करून आहे ना, तो आहे ना काही काही बायकांची स्किन घेऊन आहे ना, तो एक टोटल एक जॅकेट बनवायचं होतं त्याला, ज्याला घालून त्याला असं वाटलं पाहिजे होतं की त्याची आई त्याच्याजवळ आहे. म्हणजे खूप वेगळी गोष्ट. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपण कव्हर केलं, इकडे आय बटन मध्ये येईल. मी खूप थोडक्यात सांगितलं, पण जर डिटेल्स एकदम घुसून जर लोकांना माहिती का तिकडे. पण US इज वियर्ड भाई, म्हणजे खूप वियर्ड गोष्ट त्यात होते. तिथे मला आठवते भाई अजून एक की एक आपण एकदा लाईव्ह गेलो होतो आणि लाईव्ह मध्ये एक जो एक फॉलोअर होता जो जॉईन झाला होता, तो मला वाटतं डेट्रॉइट वगैरे त्या तिकडचा कुठेतरी US मधलाच होता. आता मला एक्झॅक्टली मी चुकू शकतो, पण तिकडचं US मधलाच कुठला तरी होता. तर तो बोलतो की ना आम्ही इकडे सर्वात आधी आलेलो ना, तर आम्हाला तर खूप मजा वाटायची. म्हणजे इकडे जायचो, कॉलेज वगैरे काम बिम वगैरे करायचो आणि मस्त की आमचा फन झालेला. तर एकदा आम्ही ठरवलं, मी मित्रांनी की यार कुठेतरी फिरायला जाऊ आपण. तर त्यांनी तिकडच्याच आजूबाजूचं काहीतरी होतं फिरण्याचं स्पॉट, तिथे ते लोक जायचं ठरवलं. आणि तिथे त्या लोकांनी एअरबीएनबी बुक केला. एअरबीएनबी बुक केला, राहिले वगैरे 2 दिवस मस्त वगैरे तिकडे बार्बेक्यू वगैरे केलं. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना परत निघायचं होतं. तर अराउंड रात्र की अर्ली मॉर्निंग वगैरे होतं. आणि त्यांना ती जी ओनर होती ना घरातली, ती म्हणजे ह्यांना वरचा माळा दिला होता आणि ती खालच्या माळ्यात राहायची. आता ह्यांना त्या ओनरला आवाज देत आहेत वगैरे तर ती काय ऐकत नाहीये, कॉल वगैरे केलं तर ती काय उचलत नाहीये. आणि ह्या लोकांना उशीर होतो, म्हणून ठरवलं की यार आपण जाऊन बघू ना काय आहे. तर ते जेव्हा आतमध्ये गेले ना त्या घरात, तर त्या घरात गेले तर आतमध्ये त्यांच्या इकडे, आता इकडे कशी वर जाणारी सीडी असते, खाली जाणार बेसमेंट पण असतो. तर ते लोक बेसमेंट वरती काय नव्हतं तर बेसमेंट भले एकटेच म्हातारे राहायचे. तर जसं बेसमेंट मध्ये गेले ना, त्याने खूप वियर्ड गोष्टी बघितल्या. बेसमेंट खूप कम्प्लीट ब्लॅकआउट होतं. तिकडे ते वुडू डॉल्स वगैरे असतात ना, ते ब्लॅक मॅजिक साठी वापरतात, त्या गोष्टी होत्या. घाण होती खूप. आणि मध्येच मेणबत्त्या वगैरे लावल्यात असं. आणि जसंच ते आवाज द्यायला गेलं, त्याचं नाव मिस काहीतरी होतं, आवाज देत आहेत. तर ते आवाज देत आहे त्याच्या पुढे गेले ना, तर ती बाई माहिती नाही एकदम घाबरली. ती झोपली होती तिथे. तिने डायरेक्ट पिस्टॉल काढली आणि ह्यांच्यावर अशी शूट नाही केलं, पण ती एकदम अशी ऍक्शन मध्ये आली शूट करण्याची, कोण आहे. मग त्या लोकांनी हात वरती केलं की कीज, प्लीज डोंट डू एनिथिंग, वी आर हिअर टू गिव्ह यू कीज, वी वॉन्ट टू लिव्ह.
असं करून मग तिला दिलं आणि मग ते लोक गपचूप निघून गेले. पण बोलतो भाई जी फाटली ना माझी त्या मोमेंटला, की काय होतं आम्ही तिकडे एकही मिनिटं जास्त थांबलो नाही, कारण आम्हाला तिकडून निघून गेलो. ज्या गोष्टी आम्ही बघितल्या ना तर खूप जास्त वियर्ड होत्या. पण हा यार तेच की खूप म्हणजे मला वाटतं खूप लोक कमी आहेत ना, तर लोक सनकी आहेत तिकडचे असं वाटतं मला. ऍक्च्युली तिकडे कसं आहे ना, आपण कसं आहे ना वेल नीट एका सोसायटीमध्ये राहतो. वेस्टर्न इन्फ्लुएन्स आपल्या कल्चरमध्ये खूप काही आता आहे ना हे होत चाललं आहे, इन्व्हेड करत चाललं आहे. बट आपला कल्चर आहे, वेस्टर्न आहे. तिकडचे आईबाप लोकांना पण नाही विचारत, म्हणून तिकडे पेट कल्चर खूप आहे. म्हाताऱ्यांकडे मुलं येत नाही सहजासहजी बोलायला किंवा कुठल्याही प्रकारचे फेस्टिवल पाळतात. माहिती आहे का तुला? स्टोन पेट्स असतात, म्हणून मग तिकडे कुत्रे, मांजरी, ॲलिगेटर्स, इग्वानास खूप काही पाळत असतात. आपल्याला आपले आई वडील पाळतात. आपल्या आई वडील म्हणजे तू 50 वर्षाचा पण हो तरी आईसाठी तू बाबा लेकरूच आहे, मी तुला पाळीन, तू बाहेर झक मारायला जाऊ नको, काय वाईट खावं नको करू, मी पाळीन. बट कसं आहे ना, आपण स्टील कुठेही असलो ना तरी आपण सणासुदी आपल्या आई वडिलांकडे येतो. तिकडे बहाणे काढतात ते, अरे नाही मॉम जस्ट आउट. येस, तसं हा खूप सॅडिस्टिक कल्चर आहे ऍक्च्युली. मला अमेरिकन कल्चर अजिबात नाही आवडत. तसं आपल्या इकडे काहीही चुकीचं झालं ना तर आजूबाजूचे नेहमी आपल्या इथेच मीरा रोड मागे झालेलं, म्हणजे काही विचित्रही झालं. मीरा रोड मध्ये मागे ते मनोज साने केस झाली ना, त्याच्यावरही आपण पॉडकास्ट केला. तो बघितला मी, मनोज साने केस झाली जिथे तू जवळ राहतोस त्याच्या, म्हणजे आपण सर्वच मला वाटतं 2-3 किलोमीटरच्या अंतरावर राहतो त्या बिल्डिंग पासून. तर ती केस झाली, लगेच बाजूच्यांना काहीतरी वास यायला लागला आणि त्वरित पोलीस आलेले 2-4 दिवसानंतरही. विचार करत्या एडगिननी जवळपास मला वाटतं 32 बायका वगैरे परत आणून त्यांची चांबडी करून परत तिच्या 160 एकरच्या जमिनीमध्ये गाडून टाकलेल्या, कोणाला काहीच माहिती नाही पडलं. पण जे एडगर जो करत होता ना, दीज पीपल आर कॉल्ड स्किनर्स. दीज आर नेक्रोफिल्स. नेक्रोफिल जे असतात ना त्यांना आहे ना मेलेल्या माणसांबरोबर खेळायला खूप आवडतं. नेक्रोफाइल्स. सो खेळणं म्हणजे काय, आता जे एडविनने केलं तो स्किनिंग करायचा आणि ही वॉज प्रिपेअरिंग आर्टिफॅक्ट्स, म्हणजे तो आर्टिफॅक्ट्स बनवायचा लेदर कन्सिडर करून. येस, काय ना त्याला बावल्या वगैरे बनवतात, डॉल्स. येस, काही लोक दे यूज इज फॉर सॅक्रिफिशियल पर्पजेस ऑर रिच्युअल्स. काही जे असतात ना ते म्हणजे स्टफिंग करतात. स्टफिंग ॲज इन तू उदयपूरच्या वगैरे पॅलेसेसमध्ये वगैरे जा, तिकडे तुला ते सगळे वाघ वगैरे दिसतात ना, जे ऍक्च्युअल वाघ असतात, पण ते मेल्यानंतर त्याला आहे ना, त्याला एक काहीतरी टर्म आहे, सायंटिफिक टर्म, भरणी, त्याला वॅक्स वगैरे हे करून आहे ना त्याला तसं बनवलं जातं परत. भरलेला वाघ, आपल्या इकडे भरलेली वाघ असतात ना तसे. सो त्याला एक काहीतरी मस्त वर्ड आहे यार, मला वर्ड येत नाही तो. तशा प्रकारचं म्हणजे ते लोकांना पण हे करतात. तुला एक गोष्ट माहिती आहे का, थायलंडमध्ये ना, थायलंड किंवा कुठेतरी त्याच ठिकाणी there is a festival called as Festival of the Dead. Festival of Dead. ओके, काय आहे ते? तिकडे काय करतात की जे पुरलेले माणसं असतात ना, ओके, त्यांना परत बाहेर काढलं जातं त्या फेस्टिवलमध्ये. त्यांना मस्त ड्रेसअप केलेलं जातं आणि मग त्यांची धिंड म्हणजे त्यांची एक प्रोसेशन घेऊन जातात. मग त्यांना त्यांच्या बॉडीजना घरी घेऊन येतात, फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतात, टेबलवरती, डायनिंग टेबलवरती वगैरे बसवतात. ते आहे कल्चर. आय डोंट नो एक्झॅक्टली कुठलं पर्टिक्युलर रिलिजियस हे आहे, बट मी कुठेतरी वाचलेलं त्याबद्दल. तू करेज द कावडली डॉग बघितलं का लहानपणी? करेज द कावडली डॉग, त्याच्या मागे खूप वेगवेगळी त्याचे कॉन्स्पिरसीज आहेत. दॅट इज बेसिक अमेरिकन कल्चर. राईट, की बरोबर की असं एक लांब एक असं जंगल आहे, असं मोकळं रान आहे, तिथे जाऊन एक मधोमध घर आहे आणि तिथे काहीतरी विचित्रच काहीतरी चालू आहेत. मला वाटतं पण त्याच्या मागची तुला ते कॉन्स्पिरसी माहिती आहे का, करेज द कावडली डॉगची? तर त्याच्या मागे असं आहे की करेज द कावडली डॉगचं बेसिकली प्लॉट काय आहे की जो कुत्रा असतो तो खूप हुशार असतो, जे मालक आणि मालकीन असते, तर तो स्मार्ट असतो,
मालक आणि मालकीन असते ती लोक वेडे असतात, म्हातारे असतात, त्यांना काही समजत नाही. आणि हा जो कुत्रा असतो ना त्यालाच गोष्टी दिसतात, तो खूप भित्रा असतो पण तो त्यांना वाचवतोय. ऍट द सेम टाइम तो खूप लॉयल असतो त्याच्या ओनरशी किंवा त्याच्या पॅरेंटशी. तर तसं पण तिथे काय दाखवले की त्याला वेगवेगळे क्रिएचर्स दिसतात आणि वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि तो घाबरतो. तर त्याच्या मागे एक वेगळी कॉन्स्पिरसी अशी आहे ना त्याची, की जो करेज तो कावडली डॉग असतो ना त्याला त्याच्या मालकांनी कधी लक्षच दिला नसतो. आणि त्याला ते स्टॉकहोम सिंड्रोम्स माहिती आहे की जो आपल्याला त्रास देतो, जो आपल्याला किडनॅप करतो त्यालाच आपण भगवान मानले असतो. तर त्याला काइंड ऑफ तसं होतं की त्याच्या मालकांनी वगैरे त्या पॅरेंट्सनी कधी त्यावर लक्षच दिलं नसतं. त्याला कधी बाहेर घेऊनच गेलेले नसतात, त्याला कधी नीट खाणं पिणं वगैरे काय म्हणजे पडून राहिलाय तो असाच तसं. तर तो कधी बाहेरच्या जगाशी एक्सपोजच नसतं झालेला असतो. तर जेव्हा तो बाहेरच्या दुनियाशी एक्सपोज होतो ना त्याला समजतच नाही की दुनिया काय आहे. म्हणून त्याला प्रत्येक जो व्यक्ती येतो ना त्याच्या मालकाशिवाय किंवा मालकिनीशिवाय जो व्यक्ती येतो त्याला तो विचित्र क्रिएचर दिसतो आणि तो घाबरतो. म्हणजे थिंग इज की त्याला ना एक आजार असतो मेंटल, आणि त्याला नॉर्मल माणसंही खूप विचित्र दिसत असतात, खूप शैतान किंवा काय बोलू परसेप्शन आहे, विलन दिसत असतो त्याला त्या बाहेरच्या व्यक्तींमध्ये. आणि त्याला वाटत असतं हे माझ्या मालकांना वगैरे खाणार आहेत आणि मला वाचवायचं आहे, आणि म्हणून तो वाचवायचा आणि तो त्याच्याच अराउंड त्याची स्टोरीज बनवायचा. तो जो करेज द कावर्डली डॉग आहे ना त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी बनवला गेलेला शो आहे. ही कॉन्स्पिरसी आहे त्याच्या मागे. तू फिनियस अँड फर्ब पाहिलंय का? फिनियस अँड फर्बची तुला माहिती आहे त्याच्या मागची काय आहे? त्याच्या मागची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे भाई. तर फिनियस अँड फर्ब मध्ये बघतो की त्याची जी बहीण असते कॅन्डस, ती म्हणजे फिनियस अँड फर्ब असतात ते खूप मस्तीखोर असतात, त्यांना एक्सप्लोर करायला खूप आवडतं, ते नवीन गोष्टी बनवत असतात. आणि त्यांची जी बहीण असते कॅन्डस ती त्यांच्यावर लक्ष ठेवून असते, काय करतात ते मत करो फिनियस, मत करो फिनियस, वॉर्न करत असते. पण ते तिचं ऐकत नाही, ते बनवतात. आणि जसं ती तिच्या मम्मीला कंप्लेन करायला जाते ना ते असं होतं की ते सर्व म्हणजे ते बॅक टू नॉर्मल होऊन जातं ते, बरोबर की नाही? तशीच आईला कंप्लेन करायला. तर त्याच्या मागची कॉन्स्पिरसी थिअरी ही आहे की जी कॅन्डस असते ना ती ऍक्च्युअली पागल झालेली असते. तिचे 2 भाव असतात. एक भाऊ असतो फिनियस, तो लहानपणीच वारलेला असतो. आणि जो फर्ब असतो तो असतो पण तो एक अपंग किड असतो ना, जो बोलू नाही शकत वगैरे, डिसेबल्ड किड असतो तो जास्त बोलू वगैरे नाही शकत. तर जेव्हा तो लहानपणी मरतात ना, जे फिनियस जेव्हा एक्सपायर होतात ना, तर तिच्या बहिणीला खूप मोठा ट्रॉमा बसतो, धक्का बसतो की असं कसं झालं. म्हणून तिच्याच माइंडमध्ये वेगवेगळी स्टोरीज बनवत असते, जिथे फिनियस येतो, फिनियस अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवतो. फर्ब त्याला काय बोलतात त्याची बाजू घेतो, त्याला हेल्प करतो, पण फर्ब काही बोलत नाही कारण तो डिसेबल्ड असतो. आणि ती असं की फिनियसनी आज हे बनवलं, फिनियसनी आज ते बनवलं, मम्मी फिनियस वापिस कुछ बना रहे, कांड केलेले आहेत. पण जसंच ती आईला घेऊन येते तर ते सर्व बॅक टू नॉर्मल होऊन जातो. आणि आई तिला असे सांगते कुछ नाही आहे, तर किधर गया अभी तो था. तर ते असं असतं की बेसिकली काहीच नसतं, ती तिच्या माइंडमध्ये काहीतरी बनवते आणि ते जेव्हा आई येते तिला त्या स्वप्नातून जागा करते होते काहीच नाही. सो एक वेगळी कॉन्स्पिरसी थिअरी आहे. माझा भाऊ आहे ना त्याला खूप फिनियस अँड फर्ब आवडायचं. तर मी कसं आहे ना, दिवाळी वेकेशन झाली, समर हॉलिडेज झाले, तर तेव्हा मी जायचो ना तर आम्ही बघायचो फिनियस अँड क्या कर रहे हो फिनियस. तर काकी एवढी भडकायची ना की मेले कार्टे आहेत, अक्षरशः कार्टे है ना, बघून तुम्ही पण कार्टे झाले आहात. तर ते अक्षरशः म्हणजे ना लिटरली कार्टेच दाखवले आहेत. पण तो त्यावेळीचे कार्टून्स आणि आताच्या कार्टूनमध्ये जमीन असण्याचा फरक आहे, खूप फरक आहे. तिथे तर खूप असे ते तुला सिम्पसन्स ते माहितीच आहे ना, तिकडे खूप प्रेडिक्शन आधीपासूनच त्यांनी लावलेले आहेत, ते पण खूप वेगळंच आहे. पण ऍक्च्युली काही जे प्रेडिक्शन्स आहेत ना, जसं आता हिग्स बोसॉन पार्टिकल, जो गॉड पार्टिकल बद्दल दाखवलं आहे, ते कसं आहे ना, ते प्रेडिक्शन नाही आहे. हिग्स बोसॉन वरती जे सन माहिती आहे ना तुला, सन इज अ स्पेशली क्रिएटेड इन्स्टिट्यूट, जिकडे सुशांत सिंग राजपूत पण जाऊन आलेला. सनच्या बाहेर आहे ना एक मोठी नटराजाची मूर्ती आहे, वेर इन लॉर्ड शिवा इज डुईंग अ कॉस्मिक डान्स. आणि तिकडे आहे ना अंडरग्राऊंड मोठी टनल आहे, विच इज अप्रॉक्सिमेटली 21 to 22 किलोमीटर्स टनल आहे, $9 billion पंप केलेले. आणि तिकडे वेगवेगळे सायन्सचे एक्सपेरिमेंट्स होतात. तिकडे त्या टनलमध्ये त्या लोकांनी आहे ना फोटॉनचं कोलिजन केलेलं टू आयडेंटिफाय द गॉड पार्टिकल. सो त्याचं जे गॉड पार्टिकल
जे थिओरेटिक कॅल्क्युलेशन होतं ना, त्याचं खूप लोक बोलतात की अरे ये तो सिम्पसन्स में तो वैसे का वैसा ही था और इतने सालों बाद ये दिखा. नहीं, वो सिम्पसन्स बनाने वाले जो थे ना, उनके उतने कॉन्टैक्ट्स थे वो साइंटिस्ट लोगों के साथ जो उस टाइम पे हिग्स बोसॉन पे काम कर रहे थे. तो उन्होंने ही उनको फॉर्म्युला दिया था की इसको इनकल्केट करो. त्यांनी इव्हन ते डीडी पार्टी वगैरे खूप गोष्टी एक्सपोज केल्या. खूप 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 वियर्ड आहे ते. म्हणजे इव्हन त्यांनी ॲज इट इज ते फिफा वर्ल्ड कप वगैरे काय बोलतात त्याला, त्याचे प्रिडिक्शन्स केले होते. इव्हन डोनाल्ड ट्रम्पला जे आता शॉर्ट केलं तर ते पण त्यांनी वाव. म्हणजे मला तर असं वाटतं खूप गोष्टी वाटतं आता बनवत तर नाहीये ते लोक, मे बी असूही शकतं, पण खूप गोष्टी लोक बॅक करतात. बाई सी दिस एपिसोड ऑन दिस. येस. आता तिकडे म्हणजे मेन झालं कसं आहे ना की US खूप मोठी हिस्ट्री आहे आणि US हा एवढा मोठा एक कंट्री आहे ना की जॉग्राफिकली इट इज इम्पॉसिबल की तू तुझ्या हयातीत पूर्ण US एक्सप्लोर करू शकशील. तेवढे खूप मर्डर्स वगैरे होतात ना. मर्डर्स वगैरे तर होतच असतात तिकडे. ॲक्च्युली पागल लोक राहतात. का माहिती आहे, नॉर्मल USच्या सिटीजमध्ये तू रात्री जर बाहेर निघाला ना, आता मुंबईमध्ये तू बिंदास फिर, कुठेही जा, पुण्याला जाशील रात्री बिंदास फिर ना, मुलींबरोबर मुलं असतील ना काही टेन्शन नाही, ग्रुपमध्ये फिरा काही इश्यू नाही. तिकडे ग्रुप मध्ये मुंबईमध्ये इव्हन एकटी मुलगी फिरली तरी टेन्शन नाही, कोण ना कोणतरी असणार बाबा. हो. तिकडे आहे ना, आपल्या इकडे कसं आहे ना, गल्ल्यामध्ये पण कुत्री असतात. हो, लोकवस्ती खूप आहे किंवा कोण ना कोण असतं की हा बाबा चला ओरडलो लगेच येतात 4 माणसं. तिकडे नाही आहेत. आता तिकडे तू कॅलिफोर्नियाला वगैरे जाशील ना किंवा न्यूयॉर्कला वगैरे जाशील ना, तिकडे काय काय गल्ली आहेत, तिकडे दिवसा ढवळा पोलीस सुद्धा नाही जात. का? ओपनली लोक ड्रग्ज घेत असतात आणि तिकडे मग ते ड्रग्सची व्यसन सवय वगैरे लागली ना, मग ते डे लाईटमध्ये ते क्राईम्स करणार, गन पॉईंट. आणि तिकडे गन कल्चर पण खूप आहे, गँग कल्चर पण खूप आहे, गन कल्चर खूप आहे. ॲक्च्युली तर गँग कल्चर जो आहे तो वेस्ट कोस्ट ईस्ट कोस्टचे ते क्लॅशमुळे तो जास्त झाला. आणि स्पेशली इटालियन्सनी तिकडे जेव्हा बिझनेसेस टाकायला आलेले ना, तेव्हा तिकडे ॲक्च्युली तो गँग कल्चर चालू आला. बिकॉज व्हायचं कसं ना, आफ्रिकन्स जे होते ना त्यांना स्लेव्स बनून जगभरात पसरवलं जायचं. सो हे जेव्हा आफ्रिकन्स अमेरिकेला यायचे ना, सो आता कसं आहे, हे प्लांटेशन्समध्ये वगैरे ऑर्किड्समध्ये ॲज अ स्लेव्ह काम करायचे. इटालियन्स काय करायचे ना, ते प्लांटेशन विकत घेतलं, तुमची बायका मुलं कामं करा तिकडे, माणसं तुम्ही हट्टीकट्टी आहात, तुम्ही आमच्या गँगमध्ये सामील हो, तुम्ही इकडे हे तुमचं काम नाही आहे करायचं, हे बायकांना करू द्या, मुलांना करू द्या, आणि तुम्ही आमच्या घरच्यासारखे आहेत, वी डोंट ट्रीट यू एज स्लेव्स. त्यांना एक रिस्पेक्ट दिली, एक रिस्पेक्ट, तुम हमारे साथ हमारा बॉडीगार्ड बन के काम करेगा. मग ते कुठेतरी तो आफ्रिकन इन्फ्लुएन्स यायला लागला. हे इटालियन्स, स्पॅनियर्ड्स वगैरे ह्या लोकांनी त्यांना इनकल्केट कल्चरमध्ये करायला लागले. नाहीतर मग ते स्लेव्स म्हणूनच ट्रीट केले जातात. किती वर्षांपासून त्यांना स्लेव्हरीमध्ये होतं. मग मार्टिन लुथर किंगनी ते एक ब्लॅक रेव्होल्युशन वगैरे आणलं आणि मग त्यांना त्यांचे सिव्हिल राईट्स वगैरे भेटायला लागले. खूप खूप डार्क हिस्ट्री आहे. अमेरिका जो फॉर्म झाला आहे ना, अमेरिकाची इंडिपेंडन्सची पण खूप क्रुअल हिस्ट्री आहे. तिकडच्या इंडिजिनस जे लोक होते, ट्रायबल लोक होते ना, त्या ट्रायबल लोकांना अक्षरशः एवढं मारलेलं आहे ना की तिकडे नेटिव्ह अमेरिकन उरलाच नाही आहे. आपण कसं आपण हक्काने बोलू शकतो, बाई मी या मातीतला मराठी माणूस आहे. तिकडे असं कोण नाही बोलू शकत की बाबा तो हक्काचा अमेरिकन आहे. इंडिजिनस लोक तिकडची राहिलेलीच नाही. जे मूळ अमेरिकन्स आहेत ते नाही राहिली आहेत. चायनीज, इंडियन्स, युरोपियन्स वगैरे हे सगळे तिकडे जाऊन त्यांनी स्वतःचे कल्चर्स इम्पोज केलेली आहे. पण अमेरिकन जो ॲक्च्युअल ट्रू सेन्स ऑफ कल्चर होता ना, तो तिकडे उरलाच नाही. आता तू टॉयलेटमध्ये बघितलं असशील, टेलर लॉटनरचा जो कॅरेक्टर आहे जेकब, तो जो आहे ना, क्विलिट्स म्हणून त्यांची जी ट्राईब आहे, दॅट समवेअर ती फेबल्ड आहे. बट ऑन सेम लाईन्स हे रेड इंडियन्स वगैरे होते. अवतारचा जो कॉन्सेप्ट आहे ना, समवन एल्स इज इन्वेडिंग, ठीक आहे. अवतार इज बेस्ड ऑन 2 कॉन्सेप्ट्स. वन इज ऑन द इंडियन कल्चर, बट द होल जे पार्ट आहे ना की बाहेरची लोक येऊन इन्वेड करतायत, तिकडच्या स्थायी लोकांना मारतायत, त्यांच्या रिसोर्सेसना लूट करतायत, हा
कम्प्लिटली वेस्टर्न स्पेशली अमेरिकन कल्चरचं कॉन्सेप्ट आहे. त्यांना रिप्रेझेंट करतो, त्यांचं प्रेझेंटेशन एक्झॅक्टली होतं. बरोबर बोललास भाई तू. पण तू सेकंड स्टोरी तुझ्याकडे कोणती आहे भाई? सो सेकंड जी स्टोरी आहे ही विलेस्कामधली आहे. विलेस्का एक शहर आहे, एक रॅदर सबब आहे आयोवामध्ये. तिकडे एक घर आहे. ते घर आहे ना, ते खूप हॉन्टेड आहे. ज्याला विलेस्का ॲक्स मर्डर हाऊस म्हटलं जातं. त्याची खूप आहे ना ग्रुसम आणि डार्क स्टोरी आहे. तिकडे 12 लोकांची डेड बॉडी सापडलेल्या. 12 लोकांची? 12 ते 13 लोकांच्या, इन्क्लुडिंग चिल्ड्रन, बायका, माणसं वगैरे. आणि त्यांना आहे ना कोणीतरी चॉप केलेलं, कुऱ्हाडीने कापलेलं. आता ते कोणी केलेलं ते म्हणजे पोलिसांनी खूप इन्व्हेस्टिगेट वगैरे केलं, हे केलं ते केलं, पण सापडलं नाही. पण ते कन्क्ल्युजन होतं की बाबा हे कोणीतरी ना ॲक्सनीच मारलेलं आहे, ज्या प्रकारे चॉपिंग केलेली आहे. आणि पूर्ण घरामध्ये रक्त पसरलेलं. आता निष्पाप लोकांना तू मारणार तर निष्पाप लोकांची आत्मा ती तिकडे राहते कुठे, जसं मी सांगितलेलं आधी. पण सो त्या घराच्या आजूबाजूला जर तू काही स्पेसिफिक नाईट्सला जातो ना, तिकडे तुला एकदम रडण्याची आवाज येतं, तिकडे ओरडण्याची आवाज येतात. तिकडे तुला शॅडोज दिसतात खिडक्यांवरती, कोणतरी असं पडतंय आणि कोणतरी असं ॲक्स पाठवून मारते, कुऱ्हाड मारते. ते सगळं दृश्य वगैरे दिसतं. आणि लहान मुलांची किंचाळण्याचे आवाज वगैरे येतात. सो पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स तिकडे पण गेलेले इन्व्हेस्टिगेशन करायसाठी. आणि तिकडे त्यांना आहे ना म्हणजे एका एंटिटीचा पण प्रेझेंट झालेला, जी वॉर्न करते की तुम्ही या घरात राहू नका. ओके. सो तिने पूर्ण इलेक्ट्रॉनिकल इक्विपमेंट्स वगैरे डिस्टर्ब केलेले. आणि ह्यूज नॉकिंग साऊंड जी येत होते, ठोकायचं कोणतरी भिंतीवरती, कोणतरी आपटताय. ठोकणं वेगळं असतं आणि आपटणं म्हणजे कोणाला पकडून जर तू भिंतीवरती फेकशील. तिकडचे घरं कॉन्क्रीटचे नसतात, तिकडची घरं वुडन नसतात, लाकडाचे असतात. सो तू लाकडाच्या भिंतीवरती कोणाला मारशील तर केवढा थड आवाज येतो. नॉक ह्या टाकटाक असतो, थड असतो जर मी कोणाला फेकत, तसे थड्स त्यांना ऐकू आलेले. आणि मग तिकडे मग त्या लोकांनी थोडं अजून इन्व्हेस्टिगेट केलं, नेबर्सकडनं वगैरे. तेव्हा त्यांना कळलं की इकडे 12 ते 13 लोकांचे मर्डर्स झालेले. आणि रात्री म्हणजे खूप हे तिकडे रडायची आवाजं, किंचाळायची आवाजं. म्हणजे ते असं पण बोलतात की काय तर जिवंत लोकांनाच त्यांनी अक्षरशः जिवंत लोक असताना त्यांनी चॉप केलेला आहे दुसऱ्यांच्या समोर, जो काही मर्डरर होता तो. इनह्युमन ॲक्टिव्हिटी ऑब्व्हियसली. हे कोण विचार करणार यार. आणि लहान मुलांना तर अक्षरशः म्हणजे भयानक प्रकारे मारलेलं, काय काय ना तर असं मधूनच चिरलेलं वगैरे. सो हे एकदम ग्रुसन इव्हेंट्स होतं. पण तिकडे जवळपास 2 ते 3 एंटिटीज आहेत, म्हणजे तिकडे स्पिरिट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तुला त्यांचा प्रेझेन्स फील होतो. त्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स किंवा काही लोकांनी तिकडे स्वतःहून स्टँड अलोन इन्व्हेस्टिगेशन करायला पण गेलेले ना, त्यांना पण हेअर रेजिंग एक्सपिरियन्सेस झालेले. एकाला तर तिकडे म्हणजे अक्षरशः असं झालेलं की त्याला वाटत होतं की त्याच्या पाठी कोण कुऱ्हाड घेऊन धावतंय, त्याला मारायला. बापरे, हे डेंजर था भाई. कोण होते हे लोक? म्हणजे मोस्टली इन्व्हेस्टिगेटर्स. हे इन्व्हेस्टिगेटर्स जे होते ना, हे लोकल असतात. म्हणजे हे एड वॉरन, लॉरेन वॉरन सारखे फेमस नसतात. तू जर बघत असशील ना, AXN सारखं चॅनल होतं ना, तर त्याच्यावरती पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स वगैरे होते, किंवा डिस्कवरीमध्ये पण इन्व्हेस्टिगेटर्स असतात. हे सगळे लोकल्स असतात ज्यांच्याकडे EMP इक्विपमेंट्स वगैरे असतात ना. सो हाँ माहिती आहे की हाँ बाबा इधर बहुत ज़्यादा है ना हवा बन रही है, मतलब इधर कुछ तो है, बहुत ज़्यादा इस जगह के चर्चे है, चल थोडा जाके इन्व्हेस्टिगेट करते. सो आय वोंट कॉल देम एक्झॅक्ट प्रोफेशनल्स जस्ट बिकॉज त्यांच्याकडे इक्विपमेंट्स वगैरे आहेत. प्रोफेशनल एक वेगळं असतं, त्यांचे टायअप्स असतात. आता एड वॉरन, लॉरेन वॉरन जे आपण बोलतो ना, त्यांचे रोमन चर्च बरोबर हे होते, संबंध होते. सो ते बॅप्टिझम बोलतो, एक्झॉर्सिझम करायसाठी आहे ना, तिकडचे जे पादरी असायचे ना, फादर्स असायचे ना, ते रेकमेंडेशन द्यायचे की हा बाबा हानी ही रिक्वेस्ट केलेली आहे, ही हॉन्टिंगची जागा आहे आणि इकडे जाऊन तुम्ही हे करा. वाव.
ते लोक सांगायचे हा एक्सरसाइज करा. हे लोक कुठे शिकत असतील हे सर्व? आय डोंट नो. काय इन्स्टिट्यूट वगैरे असतं त्यांचं? मे बी पॅरानॉर्मल सायन्सेसचा इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत. तिथे ते लोक अभ्यास करतात ह्या गोष्टींचा आणि तिथे ही फील्ड पण खूप फेमस आहे. जसं आपल्या इंडियामध्ये तर याला टॅबू कन्सिडर केलं जातं आणि ते झालंय तर खूप ते होतं ना की खूप शिकून जातो तर आपण आपल्या एक्झिस्टन्सलाच एकदम हे क्वेश्चन करायला लागतो. तसं झालं. ती एक वेगळ्या प्रकारची आहे ना, त्याला सायन्सच म्हटलं जातं आणि त्याला सायन्सच कन्सिडर करतात. आणि तिकडे म्हणजे ना खूप अशा युनिव्हर्सिटीज आहेत जे तुला प्रोत्साहन देतात की हा बाबा चला तुला हे करायचं कर. इव्हन तिकडचे पॉडकास्ट पण खूप म्हणजे वर्ल्डमध्ये सर्वात मोठा पॉडकास्ट कोणते? हॉरर आणि क्राईम पॉडकास्ट आहे. पण तेच रिझन आहे. पण आपल्या इकडे त्याचं उलटं केलं जातं. सो मग हे जे चर्च वगैरे असतात ना त्यांच्याकडे ते रिक्वेस्ट जाते. जिकडे पोप्स असतात ना त्यांचे इटलीमध्ये, मग ते एन्डोर्समेंट केल्यानंतर मग ते लोकल जे फादर्स वगैरे असतात ना चर्चचे त्यांना तिकडनं एन्डोर्समेंट आल्यानंतर परमिशन आल्यानंतर मग ते एक्सॉर्सिझम परफॉर्म करू शकतात. एक्सॉर्सिझम पण एक प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी पण एक्सपिरियन्स लागतो, त्याच्यासाठी पण आहे ना हिंमत लागते आणि ती सगळे नाही करू शकत. म्हणून बघ त्यांच्या मूवीजमध्ये पण आय थिंक दाखवलेलं आहे की एक्सरसाइज करायचं असतं त्यांना, ती भूतबाधा काढायची असते. पण जो एक कुठला तरी फादर असतो ना तो एवढा म्हणजे हे नसतो, त्याला काय रेकमेंडेशन आलेलं नसतं, तो रेकमेंडेशनसाठी थांबत असतो. किंवा मला अजूनही परमिशन नाही आलेली आहे तरी त्याला फोर्स करतात की नाही तू कर नाही तर ती मरेल करून. बरोबर. सो ती एक पर्टिक्युलर त्यांची प्रोसेस आहे. आणि हे जे मी इन्व्हेस्टिगेटर्सबद्दल बोललेलो ना, हे काहीतरी 1970च्या साली गेलेले तिकडे इन्व्हेस्टिगेशन करायला आणि तेव्हा हे सगळे एक्सपिरियन्स झालेला. रडायची आवाजं, कोणतरी फरफटून नेतोय, म्हणजे स्क्रीचिंग साऊंड असतात ना, आपण फरफटत नेत असेल कोणाला तरी तर ते कसं घासण्याचा आवाज येतो ना, कारण का ते वुडन फ्लोअर्स वगैरे पण असतात. सो हे सगळे त्यांना त्या ठिकाणी पण आहे ना एकदम विचित्र कोणाचं तरी एरी प्रेझेन्स फील होत होता. त्यांना शॅडोज दिसलेले त्या घरामध्ये आणि खूप भयानक प्रकार होता तो. आपल्या इकडे पण काय चालू आहे काय माहीत, सध्या खूप असं प्रकार चालू आहे. मीरा रोडमध्ये जसं तू डिस्कस करत होतो आपण झालं, ते बँगलोरमध्ये पण एका त्या बाई राहत होती सिंगल, त्याचं पण काहीतरी बॉडी चॉप पीसेसमध्ये. मी लास्ट वीक आपल्या इकडे मीरा रोड त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर एका नवऱ्याने त्या बायकोला मारलं. इथेच स्कूलच्या इकडे मारून टाकलं बायकोला समोर आणि तो एकदम आरामात फिरतोय, त्याने स्वतः सरेंडर करून टाकलं. पण कुठेतरी ना माणसामधली माणुसकी निघत चालली आहे भाई. कलयुग तो है, हम कलयुग में ही जी रहे हैं. बट जस्ट इमेजिन कि घोर कलयुग अभी तक शुरू नहीं हुआ है. ये जो है ना ये मध्य कलयुग है. कलयुग कधी सुरू झाला? कृष्णदेवाचा पतन जेव्हा झालं, जेव्हा कृष्ण वैकुंठामध्ये गेले परत, तेव्हापासून कलयुग सुरू झाला. कलयुगचा सगळ्यात पहिला इन्स्टन्स काय होता? द्वारका नगरीचं बुडणं. ओके. तिकडनं कलयुग सुरू झालं. आपण ज्या ह्याच्यामध्ये आहोत ना ते मध्य कलयुग आहे. तिथे देवाला सर्व मध्य कलयुग मध्ये काय असतं ना, देवाच्या नावाने थोथांड चालतो. थोथांडपणा. तू कोणालाही कोणीही काही येऊन बोलणार मी देव आहे आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला देव म्हणून पूजणार. देव स्वतः बोलतो माझ्यानंतर माझ्यासारखा जर कोण असेल तर तो तुझा आई वडील किंवा दुसरा माणसाला जो देव सारखा असतो, जो तुझी मदत करतो. मदत करणं आणि एक लक्झरियस लाईफचं फक्त आश्वासन देणं आणि तुला झटवणं मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मार्गदर्शन असतं, म्हणजे आपले आई वडील कसं आपल्याला मार्गदर्शन करतात, हे कर, भिवू नकोस, काही झालं ना मी आहे बाबा तुझ्या पाठीशी. तसे मी दरवेळी बोलतो ना, स्वामी कसे म्हणतात ते आपल्याला काय एक प्रोत्साहन देतात की तू कर, भिवू नको, मी आहे ना पाठीशी, घाबरायचं नाही. बरोबर. देवाचं काम प्रोत्साहन देणं आहे, एक सेन्स ऑफ होप देणं आहे. थोथांड काय असतं? खोटारडेपणा. अरे पैसा ना गंमत ना, हे कर मग तुला खूप पैसा येणार, देणगी दे पैसा येणार. मी ऑलरेडी भिका मागतो आणि मी काय देणगी देऊ? म्हणून आपण मध्य कलयुगमध्ये आहोत. आपल्यातली कुठेतरी माणुसकी निघत चाललेली आहे. आता माणुसकी
जेव्हा कम्प्लिटली त्याचा नायनाट होणार ना, जेव्हा तू देवाला पूजायला घाबरणार किंवा तुला देवाला पूजायला मिळणार नाही, तो असणार घोर कलियुग. त्याला अजून घ्यायला खूप वर्ष, खूप वेळ आहे. खूप वेळ. पण भाई आपण मीरा रोडवर होतो भाई, तुला मीरा रोडची एक हॉन्टेड स्टोरी माहिती आहे का? कुठली? की 2007 मध्ये जेव्हा इकडे एक ट्रेन ऍक्सिडेंट झाला होता, ट्रेन मध्ये ब्लास्ट झाला हो, तेव्हा मी इकडेच होतो, मीरा रोडला नवीन राहायला आलेले. सो मला पण ती बहुतेक माहिती आहे. 2006 साली आम्ही एप्रिलला मीरा रोडमध्ये आलो, शिफ्ट झालेलो. आधी आम्ही चारकोपला राहायचो, कांदिवलीला. सो त्याच्यानंतरच हे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झालेले. आणि तेव्हा कसं ना, मीरा रोडमध्ये फक्त 2च प्लॅटफॉर्म होते, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि जो 4 आहे ना, बाकीचे प्लॅटफॉर्म तो अंडर कन्स्ट्रक्शन होता. म्हणजे ते क्वाड्रप्युलेशन, तो प्रोजेक्ट काम चालू नव्हतं झालं. फक्त त्यांनी आहे ना, ते काय बोलतात, ती गॅप ठेवलेली, तिकडे काय रेल लाईन्स वगैरे हे नाही करत होते. म्हणून प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2लाच हे व्हायचे, ट्रेन्स व्हायचे. आणि तेव्हा ट्रेनची फ्रिक्वेन्सी एवढी नव्हती. सो ते ट्रेन ब्लास्ट जेव्हा झालेले ना, तेव्हा माझे वडील जोगेश्वरीला होते. त्यांनी पण खूप हेल्प वगैरे पण केलेली, म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या फ्रेंड्सनी. कारण काही सिरियल ब्लास्ट झाले, एक जोगेश्वरीच्या साईडला झालेला ब्लास्ट, एक आपल्या मीरा रोडला झालेला. मीरा रोडला एक्झॅक्टली कुठे, मीरा रोड स्टेशन सोडलं टुवर्ड्स भाईंदर जाताना एक ब्रिज येतो, ओव्हरहेड ब्रिज येतो, जो ईस्ट वेस्टला कनेक्ट करतो. सो त्या ब्रिजच्या जस्ट आधीच ब्लास्ट झालेला. आणि झालेलं असं की खूप लोक फेकली गेलेली, खूप लोक जळती माणसं धावत आलेली त्या ट्रेनमधनं बाहेर. आणि तो जो ट्रॅक आहे ना, जो त्यालाच लागून नयानगर म्हणून जो आपला एरिया आहे मीरा रोडला, त्याचा बॅक रोड आहे तो. तेव्हा तो प्रॉपर रोड पण नव्हता, म्हणजे छोटासा तलाव होतं आणि तिकडे थोडी जागा होती. तर तिकडनं माणसं काही धावून आलेली, जळती माणसं, जी पेट घेतलेली माणसं वगैरे होती. सो माझ्या मित्र जो नयानगरलाच राहतो ना, त्यांनी स्टोरी सांगितलेली की बॅक रोड में ना एक जलती हुई इंसान की आत्मा भटकती है कुछ दिनों में, आणि मोस्टली अमावस्या में दिखता है किसी को. तर होतं असं की आता तरी बॅक रोड थोडं वेल लिट आहे. जेव्हा त्यांनी हा प्रसंग सांगितलेला ना, तेव्हा आम्ही स्वतः बॅकरोडला वगैरे जायचो, तिकडे भटकायचो. तेव्हा एवढी लाईटिंग नसायची, तिकडे चर्ची लोक वगैरे पण खूप असायची. आता तेवढं थँक्स टू पोलीस आणि प्रशासन तिकडे आता ही सगळी फालतूगिरी नाही होत. पण त्यांनी ही स्टोरी नरेट केली की जिन लोगों ने वो जलते हुए लोगों को देखा था ना बाहर ट्रेन से आते हुए, उनको नाईटमेअर जाते, ते स्वप्न यायचं रात्री. म्हणजे त्यांना ते दिसायचं की जळती माणसं धावत येतात. काय हालत झाली असेल ना त्यांची, भयानक. अंगाला पेट लागतं आणि ते लोक त्यांच्या आयुष्यासाठी भीक मागत फिरतायत आणि तिकडेच त्यांचा मृत्यू होतो. आणि अकस्मात निष्पाप मृत्यू. आणि तिकडे म्हणजे मग माझ्या फ्रेंडनी सांगितलेलं की उधर ऐसा होता है कि वो जलता हुआ आदमी है ना, वो पटरियों से दौड़ के तुम्हारे पास आता है, बस इतना ही दिखता है तुमको, और कुछ नहीं दिखता. त्याला असं दिसलेलं, त्याला नाही दिसलेलं, त्याने ऐकलं, त्याच्या कुठल्या तरी फ्रेंडनी बघितलेलं. त्याला हॅल्युसिनेट झालं असणार. कारण का आपण ऐकतो ना, आपण ऐकतो आणि कधी आपल्याला एका ठिकाणी आपण जातो आणि बोलतो ना, अरे ये जगह ये हुआ था, मनात एक भीती निर्माण होते किंवा तो इमॅजिन करायला लागतो, अरे हे जर झालं असेल तर कसं झालं असेल. डेंजर आहे बाई. पण हा बाई, अशा खूप 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 गोष्टी आहेत. आपण स्पेशली मुंबई लोकल बद्दल बोललो, कारण खूप लोकांचे तिकडे जीव गेलेत, खूप ऍक्सिडेंट्स होतात तिथे. आता इथेच आपल्या इकडे भाईंदरमध्ये 2 ऍक्सिडेंट झाले होते, लोकांनी जीव दिले. म्हणजे एका ते CCTV फुटेज पण त्याचं खूप व्हायरल झालेलं की एक बाप आणि एक मुलगा त्या एका जागेवर जाऊन जीव देतोय, सुसाईड करतोय. आणि खूप दिवसानंतर असं झालं की आम्ही आणि आमची फॅमिलीची एक ट्रिप जात होती एकविऱ्याला असं. तर आम्ही सर्व भाऊ वगैरे, तर आम्ही ट्रेन पकडत होतो आणि लवकर 5 वाजता ट्रेन पकडायची होती. तर आमची ट्रेन बाई काहीतरी 4:50ची होती, ती 5:30 पर्यंत निघत नव्हती, येत नव्हतं. एवढं काय झालं बघितलं तर तिथे एक्झॅक्ट स्पॉटवर अजून एक माणसाचं तिकडेच त्यांनी सुसाईड केलंय. ते स्ट्रेंज होतं, कारण सेम जागेवर कसं कोण काय सुसाईड करू शकतं. म्हणून आपल्या घरातले बोलतात ना, ट्रेन वगैरे येते तर थोडं लांब थांबा, ट्रेन खेचून घेते, किंवा ट्रेनमध्ये वगैरे असतो तेव्हा आपण असं बोलू नये लोकलमध्ये की चला येतो,
किंवा बोलतात ना की त्यांना बोलवू नये, ते खूप आहेत गोष्टी, तर ते मम्मी किंवा आजी आपली सांगत असते. बरोबर. ऍक्च्युली कसं आहे ना, ते सत्य आहे. जसं तू पण संदर्भ दिलेला असताचा की ते त्या ज्या बाबांनी सांगितलेलं ना मला की मन में कोई इच्छा रखी मत मरना, वरना इच्छा तुमको कभी परलोक सुधारणे नाही देगी. आता जे तू सांगितलंस ना ती स्टोरी, म्हणजे ती तर न्यूज मी पण बघितलेली. ते कोणतरी बिचारे पटेल म्हणून होते, त्यांनी एवढं लोन वगैरे घेतलेलं, ते अक्षरशः कर्जबाजारी झालेले आणि त्यांना ते सहन होत नव्हतं. म्हणजे त्यांना एकच मार्ग दिसला की बाबा संपवून टाकूया लाचारकी आणि एवढं सगळं, म्हणजे ना ह्याच्यामध्ये राहण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य संपवलेलं बरं. आणि ते अक्षरशः एकमेकांचा हात पकडून चालले आहेत. जस्ट इमॅजिन की काय सहन केलं असणार त्याला, कशा थ्रू ते लोक जात असतील. बिकॉज स्वतःचा जीव घेणं ना हा एक खूप ड्रास्टिक, सोबत आपला मुलगाही आहे. खूप ड्रास्टिक आहे, खूप खूप विचित्र आहे भाई. पण खरं आहे ही गोष्ट. रात्री आहे ना तीन गोष्टी तर कधीच नाही करायच्या असतात, बिकॉज दीज आर लाईक साईन्स ऑफ इन्व्हिटेशन. एक तर रात्री एकदम जास्त DO मारून अनोळखी ठिकाणी जायचं नाही, बिकॉज तुला नाही माहीत त्या सुगंधाने आहे ना तू कोणाला अट्रॅक्ट करून घेऊन येशील. झाडाखाली आहे ना टॉयलेट करायची नाही, कुठल्याही झाडाखाली. त्या झाडामध्ये जर काही असेल, कारण का झाड इज लाईक अ मीडियम, ठीक आहे, त्याच्यावरती आहे ना एंटिटीज असतात. तू जर तिकडे हे केलंस, पाणी टाकलं, तर मी जसं सांगितलेलं की वॉटर इज अ मीडियम, त्याच्यामधनं तुझ्यामध्ये काहीतरी येऊ शकतं. कारण का झाडावरती खूप काही असतं. झाड हे कसं आहे ना शेल्टर आहे, नॉट जस्ट फॉर बर्ड्स ऑर ॲनिमल्स बट फॉर अदर थिंग्स ऑल्सो. कारण का अयूब बरोबर एकदा झालेलं. कोणाबरोबर? अयूब माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर झालेलं. रसासच्या बाजूला एक गल्ली जाते, तो त्या गल्लीमध्ये फोनवरती बोलता बोलता गेला. आता त्याचं घर जवळच आहे, म्हणजे रसासला आम्ही आधीच फालतूगिरी करायचो सगळे उभे राहून मित्र. आता ते सगळं बंद झालं, आता सगळे आपापल्या कामी लागले. तर एकदा झालेलं काय की तनी जाऊन तिकडे ना गल्लीमध्ये गेला, त्याला जोरात टॉयलेटला आली आणि तिकडे तनी झाडाखाली केली शुशू. त्याच्यानंतर रात्री केलं ना तर त्याची बॉडी एकदम हेवी व्हायला लागली. एक तर ऑलरेडी तो 6 फूट वेल बिल्ट, आणि त्याची बॉडी एकदम आहे ना म्हणजे खांदे खूप दुखायला लागले. मग तो दात घासायचा ना तर एकदम असं पडका त्याचं हे झालेलं, त्याचं पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर असं आहे ना एकदम पडलेलं की काहीतरी बोजा आहे खांद्यावरती. मग त्यांनी डॉक्टर्स वगैरेला पण घेऊन, मी पण त्याच्याबरोबर गेलेलो डॉक्टरकडे. तर डॉक्टर पण बोलला की बॉडी पेन वगैरह रहेगा, तुम थोड़ा जिम विम करते हो तो कुछ अलग तरीके से किया रहेगा. सो त्यांनी मेडिसिन्स वगैरे दिले, पण झाला त्याला 2-3 आठवडे झाले त्याला काही चैन पडेना. आणि त्याला कॉन्स्टंटली आहे ना रात्रीच्या वेळी फील व्हायचं की आहे ना कोणतरी छाताडावर बसलेलं आहे. सो मग त्याची आई पण टेन्शनमध्ये आली. त्याच्या आईनी मग ते दर्ग्यामध्ये गेलेले. आपले इकडे पण आहे ना उत्तनला दर्गा आहे, तिकडच्या खादिमांना विचारलं की इसका है ना मतलब बहुत टाइम से ही चल रहा है और इसको ये दिक्कत हो रही है, तर तिचं काहीतरी उपाय सांगा. तर काही लोकांना ती विद्या असते किंवा ते असतं, तर त्यांनी सांगितलं की ह्याला घेऊन या माझ्याकडे. मग त्यांनी विचारलं की कधीपासून, इन्व्हेस्टिगेटिव्ह तऱ्हेनेच विचारलं की काय कधीपासून व्हायला लागलं. मग तो बोलला की मला एक्झॅक्ट दिवस नाही आठवत, पण एवढ्या दिवसापासून होत आहे करून असं तसं हे ते. तू त्याच्या आधी काय केलं? नाही, मी तर मित्रांबरोबर हे ते. मग त्यांनी आहे ना थोडं अजून फ्रॉड करायला डीपमध्ये की मला सांग तू कुठे स्मशानात गेलेला का, कुठल्या अशा ठिकाणी गेलेला का जिकडे खूप अंधार होता, रात्री कुठे बाहेर गेलेलास का परफ्यूम वगैरे लावून. तेव्हा माहिती पडलं कुठे झाडाखाली उभं राहून बोलवता की चल मेरे साथ इधर जाते करके, तू किसी पेड़ के नीचे बैठ के पेशाब किया था क्या. तेव्हा त्याला स्ट्राईक झालं की हां लघवी केली होती, मी लघवी केलेली. बोला तू किसी को लेके आया उधर से. त्याच्यावरती ते झाड खूप काय केलं आणि त्याच्यानंतर त्याला तो रिलीफ भेटलेला. सो दीज आर ऑल थिंग्स की आपण अवॉइड केलं पाहिजे. आपण मारतो एकदम फुल ॲक्स की ॲड करून जातो, खोड्याला दाखवायला तो काय माहीत. ट्रू. पण एका पॉईंट नंतर तो फक्त सुगंध आपल्यालाच येतो, बाकी कोणाला येत नाही. तू दुसरं कोणती एक US ची तुझ्याकडे स्टोरी आहे?
एक जी आहे ना, वेवर्ली म्हणून एक जागा आहे, US चीच आहे. तो एक प्रकारचा आहे ना हॉस्पिटल होता. आय थिंक अर्ली 20th सेंचुरी, म्हणजे 1920s किंवा 30s ना, ट्युबरक्युलोसिस आहे ना, तेव्हा त्याच्यावरती काही असा प्रॉपर उपचार नव्हता. TBचा. हां, TBचा. आणि अर्ली 20th सेंचुरीमध्ये वेवर्लीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये ना खूप लोकांचा अकाल मृत्यू झालेला, कारण का तिकडे आहे ना TBचा पॅन्डेमिक पसरलेला. आणि झालेलं असं की तो प्रॉपर TBचा हॉस्पिटल बनवला गेलेला. तिकडे खूप पेशंट्सना वगैरे हे केलेलं, ॲडमिट वगैरे केलेलं. आणि हजारोंमध्ये पेशंट्स, हंड्रेड्स नाही, हजारो, थाउजंड्समध्ये पेशंट्स होते. आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत. सो तो हॉस्पिटल जो आहे ना, तो एवढा प्रचंड होता ना, विचार करतो पूर्ण हॉस्पिटलला त्या लोकांनी TB हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केलेलं. एवढा भयंकर प्रकारे तो पॅन्डेमिक पसरला होता. सो हे जे वेवर्ली हिल्स हॉस्पिटल आहे ना, वेवर्ली हिल्स कॉन्सॉर्टियम म्हणून असं काहीतरी त्याचं नाव आहे, हे लुईझियाना केंटकीमध्ये आहे. सो तिकडे एवढे TBचे पेशंट्स मेलेले ना, हजारोंमध्ये मरायचे तिकडे. बरं. आणि त्या पेशंट्सना आहे ना, त्या हॉस्पिटलमधनं बाहेर काढायसाठी एक त्या लोकांनी टनल बनवलेली. टनल अंडरग्राऊंड. येस. ओके. आणि त्या टनलमधनं ते बॉडीज घेऊन जायचे आणि डिस्पोज करायचे. त्या टनलचं स्पेशल नाव होतं बॉडी शूट. बॉडी शूट. जसं पॅराशूट असतं ना, द्या टाकून बॉडीज ना. पॅराशूट म्हणजे कसं आहे, तू जम्प करतो तर तुला ते सेव्ह करतं, एक शूट असते ती, ठीक आहे. तसं बॉडी शूट, इकडनं त्या टनल्समधनं बॉडी फेकायच्या अक्षरशः आणि शूट करायच्या. ओके. सो 1975-76 एक टीम गेलेली पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सची. तर तिकडे ती प्रचंड भलं मोठं ते हे हॉस्पिटल आहे, ती इस्टेट आहे. सो तिकडे जेव्हा हे लोक गेली तर ह्या लोकांना आहे ना खूप म्हणजे खूप नेगेटिव्ह वाईब्स, नेगेटिव्ह एनर्जी झाल्या. आता त्याच्यामुळे झालं असं की ह्या लोकांना आहे ना हिस्ट्री वगैरे ऑलरेडी हे बघतात की काय आहे ह्याची बॅकग्राऊंड, काय आहे ह्याची हिस्ट्री, काय आहे, ठीक आहे. आणि इकडे एक्झॅक्टली काय होतं गोष्टी. तर ह्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लोअर्सला आहे ना सेन्सर्स आणि हे सगळे लावलेले, रेकॉर्डर्स वगैरे लावलेले, ठीक आहे. त्यांनी फोटोग्राफ्ससाठी पण आहे ना ऑटोमॅटिक हे लावलेलं, म्हणजे त्याच्या समोरून जर कोण शॅडो वगैरे पास झाली तर ते ऑटोमॅटिकली क्लिक करायचे. सो त्यांनी खूप सारे फोटोज वगैरे पण कॅप्चर केले, ज्यांना शॅडोजमध्ये कॅप्चर झालेली आहे. मुलं रडत आहेत अक्षरशः, लोक. मला तू पाठव हे डॉक्युमेंटरी मे बी किंवा काय. हां, ते थोडं मला सर्च करायला लागेल. आणि लोक अक्षरशः रडतायत, म्हणजे बोलतात ना त्रासात रडतात ना माणसामध्ये. हां. आणि तिकडे एक आहे ना एंटिटी आहे असे सांगितले जाते, ज्याला त्या लोकांनी नाव दिलं आहे क्रीपर. सो तिकडे जे लोक गेलेली आहेत ना, नॉट मी इन्व्हेस्टिगेटर्सबद्दल नाही बोलत आहे, पण तिकडे असं सांगितलं जातं की ज्या ज्या ती जागा एक्सप्लोअर करायला गेली ना, तिकडे त्यांना तो क्रीपर दिसला आहे. आता त्याला क्रीपर का नाव दिलं आहे, ती जी काही एंटिटी आहे किंवा जे काही आहे ना ते भिंतींवरती वगैरे चालतं, क्रॉल करतं. ओके. म्हणजे स्पायडर कसे असतात, लगेच टक 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 करून भिंतला, सिलिंगला वगैरे जातं तसं. आणि डार्क कॉर्नर्समध्ये येऊन गायब होतात. आणि स्पेशली जेव्हा त्या लोकांनी ती बॉडी शूटची जी टनल ती एक्सप्लोअर केली ना, ते भिथरले तिकडेच. त्यांना असं वाटत होतं की कुठे आलोय. खूप लोक जे आहेत ना त्यांच्यावरती नजर ठेवतात. विचार कर, थाउजंड्समध्ये जर बॉड्या तिकडनं जात असतील, त्यांचे स्केलेटन, सांगाडे वगैरे तिथे असतील, त्यांची प्रेझेन्स पण असेल तरी तो किती लोक असतील तिकडे. आणि तिकडे पण त्यांना तीच वेलिंग साऊंड्स, म्हणजे रडतायत अक्षरशः, त्रास सहन झालेले माणसं कशी एकदम विचित्र प्रकारे रडतात, नाही यार बाबा मला सहन नाही होत आहे, मला मुक्ती द्या ह्याच्यातनं. आणि TB हा खूप भयानक प्रकार असतो. इट इन्फेक्ट्स युअर लंग्स आणि एकदा तुला श्वास घ्यायला तू तडपतो. विचार कर.
आणि तिकडे असं हेवी ब्रिदिंगचे नॉइजेस वगैरे येतात असं. आणि हे लोक त्या लोकांनी कॅप्चर वगैरे पण केलेले हे साऊंड वगैरे. पण डेंजर आहे भाई खूप खतरनाक. आता कोविडमध्ये पण असं काही मे बी न्यूज येईल थोड्या वर्षानंतर की हा बाबा ये कोविड सेंटर हुआ करता था, यहाँ पे भी भूत वूत मिलेंगे. हे बनवलेले असतात, पण दीज आर ऑल प्रॉपर डॉक्युमेंटेड थिंग्स. जे स्पेशली जे हॉस्पिटल्समध्ये काम करतात ना, त्या लोकांना असे खूप अनुभव येतात. आपले खूप सारे व्ह्युअर्स असे पण असतात की यार मी हॉस्पिटलमध्येच आहे आता आणि मी तुमचा पॉड बघतोय. ते मला विचित्र वाटतंय खूप आता इथे, किंवा तेही एक्सपिरियन्स त्यांचं शेअर करतात किंवा मलाही असं कधी वाटलं होतं. पण हा यार ते खूप डेंजर आहे. पण मला वाटतं शाहरांग की आपण ऑलरेडी हा खूप मोठा एपिसोड झालाय. आपण US वरून मीरा रोडला पण आलो, भाईंदरला पण गेलो, मग कुठे कुठे असं फिरत 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 फिरत. पण खूप इंटरेस्टिंग होता पॉडकास्ट भाई, आणि खूप वेगळ्या स्टोरीज होते यावेळी. स्पेशली हे काहीतरी आपण नवीन ऐकलं. जे युजली आपल्या इकडे कसे चेटकीन आणि हडळ आणि ह्याच्यापेक्षा काहीतरी विचेस, या गोष्टी आपण ऐकल्या. पण थँक्यू सो मच भाई फॉर कमिंग भाई. आणि तू नेहमी येतोस भाई, खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आणतोस आणि खूप चांगल्या प्रकारे ते नरेट करतोस. तर आय होप तू पण लवकर कॉन्टेंट बनवायला स्टार्ट करशील, कारण लोक खूप आतुर आहेत कॉन्टेंट बघायला तुझ्या. पण करू, नाहीतर आपण इथे परत एक नवीन पॉड करू, त्यात अजून इंटरेस्टिंग स्टोरीज घेऊ. पण थँक्यू सो मच भाई. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही बघताय अजूनपर्यंत, प्लीज कन्सिडर सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही काही असे इंटरेस्टिंग स्टोरीज असतील जे तुम्हाला सांगायचे असतील, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, तो नक्की फिल करा. आणि जर तुमची स्टोरी इंटरेस्टिंग असतील, आवडल्या, तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू शकतो. बाय. आणि त्यासोबत आपण एक नवीन हिंदी चॅनल स्टार्ट केलंय. सो तो खूप वेगळा आहे. म्हणजे तो हॉरर नसून एक क्युरिओसिटी एक बिल्ड करतो, एक मिस्ट्रीला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, जे आम्हाला रेग्युलर डे टू डे बेसिसवर येतात. तर तोही नक्की सबस्क्राईब करा. आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.